सुरुवात करूयात आपण 4 डिसेंबर 2021 ला राज्यसेवा मुख्य परीक्षा सुरू झाली. 2020 ची परीक्षा होती. तर ह्या परीक्षेतला जो ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे मराठी इंग्लिशचा, त्यातील मराठी या विषयाचा आपण आज डिस्कशन करणार आहोत. सुरुवातीला मी एक गोष्ट क्लिअर करतो की पेपर आपला जो होता तो एकदम सोपा होता. म्हणजे एकदम खोलवर किंवा आपण लेक्चर घेतले, एकदम डीप लेक्चर घेतले होते, पण अपेक्षित तसा असा अवघड पेपर आला नाही. तर सगळ्यात महत्वाचा विषय असा असतो, एकच मिनिट, सर्वात महत्वाचा विषय असतो की 1 तासामध्ये आपल्याला मराठीचे 50 आणि इंग्रजीचे 50 प्रश्न सोडवायचे असतात. ठीक आहे. तर मग तो वेळेचा विचार करता बरेच सिली मिस्टेक होतात प्रत्येकाच्या. माझ्या इव्हन 2-3 सिली मिस्टेक झालेल्या आहेत. तर त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. सगळ्यात महत्वाचा की प्रश्न सोपे आहेत. पेपर घरी आल्यानंतर न पाहिल्यावर वाटतं यार किती सोपा आला. प्रत्यक्षात त्या 1 तासामध्ये तुम्ही जे परफॉर्म करता ते मॅटर करतं शेवटी. त्यासाठी तिथं तुमचा माइंडसेट प्रॉपर स्टेबल असणं गरजेचं असतं. त्यासाठीची अगोदरची नेट प्रॅक्टिस आपली होणं अपेक्षित असतं. ठीक आहे. ती नेट प्रॅक्टिस करण्याच्या दृष्टीने किंवा त्या अनुषंगाने आपल्याला आजचा पेपर डिस्कस करायचा आहे की तुम्ही आत्तापासून कसं प्रिपेअर राहिलं पाहिजे. पुढची राज्यसेवा मुख्य असेल, येणारी संयुक्त गट ब ची मुख्य परीक्षा असेल, त्या दृष्टीने आपल्याला प्रामुख्याने चर्चा करायची आहे की आपला अप्रोच कसा असला पाहिजे. आपण आता कोणत्या गोष्टी प्रायोरिटी बेसवरती केल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही. ठीक आहे, याविषयी चर्चा करूया. सुरुवातीला मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं आपण एक वरच्यावर डिस्कशन घेऊयात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. मी टॉपिक वाईज प्रश्न घेतलेले आहेत सुरुवातीपासून. तर बघा, मला फक्त माझा ऑडिओ येत नसेल तुम्हाला तर त्यावेळेस फक्त मेसेज टाकायचा. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न घेऊयात. योग्य विधान ओळखा. ठीक आहे. आता एक 4 स्टेटमेंट दिले होते. आता एक्झाम मध्ये होतं काय, असं 4 स्टेटमेंट असेल की तुमचं कन्फ्युजन होतं, नक्की प्रत्येक स्टेटमेंट चेक करत बसणं. ठीक आहे. आपण डेटा वाचलेला असतो, पुस्तकातले सर्व स्टेटमेंट आलेले असतात. तिथं कन्फ्युजन होऊन आपण काहीतरी चुकीचं उत्तर मारून येतो. ते कन्फ्युज न होण्यासाठी ऑप्शन एलिमिनेशन कसं यूज करायचं हे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता उदाहरणार्थ देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे का, तर निश्चित आहे. बरोबर. आता हे आपल्याला उदाहरणार्थ तुम्हाला माहित नाही असं आपण गृहीत धरूया. संस्कृत व प्राकृत भाषांची लिपी जी आहे ती देवनागरी लिपी. आता संस्कृतची लिपी देवनागरी आहे हे आपल्याला माहिती आहे, आपण पुस्तकात वाचलेलं आहे. प्राकृतची आहे की नाही हे तुमचं कन्फ्युजन झालेलं आहे. आपण हे स्टेटमेंट सोडून देऊयात. तिसऱ्या स्टेटमेंटकडे येऊयात. मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात. आता हे म्हणजे असं नाही आपण म्हणू शकत ना की याला अभ्यास करायची विशिष्ट काही गरज नाही. तुम्ही वाचलं तरी तुमच्या लक्षात येतं की मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात किंवा बाळबोध लिपी असं म्हटलं जात आहे. आपण अभ्यास केलेला आहे ऑलरेडी लेक्चरमध्ये आणि सविस्तर आपण पाहिलेले आहे. तर यावरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण आलेले आहेत. सी हे स्टेटमेंट फिक्स बरोबर आहे हे ज्यावेळेस तुम्हाला माहित असतं आणि आपल्याला योग्य विधान ओळखायला सांगितलं, त्यामुळे फक्त ए बरोबर वाला पर्याय एलिमिनेट होतो आणि फक्त ए बी वाला पर्याय एलिमिनेट होतो, कारण सी हे स्टेटमेंट फिक्स आपलं बरोबर आहे. ठीक आहे. आता पर्याय क्रमांक 3 आणि 4 कडे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, एबीसी बरोबर आणि वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर. म्हणजे एक लक्षात येते की 3 आणि 4 वरून की ए बी सी हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. वरचे 2 स्टेटमेंट चेक करायची गरज नाही किंवा त्यावरती विचार करण्याची पण गरज नाही. तर प्राकृतमुळे तुम्ही कन्फ्युज झाला असता, बरोबर. परंतु ऑप्शन एलिमिनेशन कडे महत्वाचं आपण लक्ष द्यायचे. आता शेवटचं स्टेटमेंट मात्र तुम्हाला आता या ठिकाणी विचारात घ्यावं लागणार आहे. एबीसी बरोबर की वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर. आता मग इथं फक्त डी बरोबर आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं. ठीक आहे. बघा, देवनागरी या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवितात हे विधान चूक आहे. का चूक आहे, तर आपण पाहिलं होतं की देवनागरी लिपी पुष्कळशी आदर्श लिपी आहे, कारण तिथं प्रत्येक ध्वनीला काय आहेत, प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे असं आपण दाखवलं होतं. ठीक आहे. आता काही अपवाद आहेत त्याला, आपण ते पाहूयात. पण एक गोष्ट आपण पाहिली होती लेक्चरमध्ये की उदाहरणार्थ श हा ध्वनी, बरोबर, किंवा श हे चिन्ह आहे. ठीक आहे. त्यातून एकच ध्वनी प्रतीत होतो ना की श हा मूर्धन्य ध्वनी आहे, त्याचं उच्चार स्थान एकच आहे, बरोबर. एकच ध्वनी तो दर्शवतो. देवनागरी लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दर्शवित का, नाही, विधान चूक आहे. ठीक आहे. याला अपवाद आहेत च, छ,
ज आणि झ ही 4 चिन्ह जी आहेत ना, ही फक्त एकापेक्षा अधिक ध्वनी दर्शवतात. आपण उदाहरणं पण पाहिली होतं. उदाहरणार्थ चमचा, बरोबर. चमच्यामधला हा च कसा आहे, दंत तालव्य. पण तुम्ही तेच म्हटलं जर उदाहरणार्थ चप्पल, ठीक आहे. चप्पल ह्या शब्दामध्ये च हा जो वर्ण आहे किंवा ही जी खूण आहे हे काय दर्शवतात, च म्हणजे तालव्य वर्ण दर्शवते. येते का लक्षात तुमच्या? म्हणजे इथं 2 वेगवेगळे ध्वनी दर्शवलेले आहेत. हे अपवादातले आहेत. कोणतेही चिन्ह म्हणजे प्रत्येक चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवतात का? नाही. डी हे विधान चूक आहे. त्यामुळे पर्याय 4 हा एलिमिनेट होतो आणि आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. बघा, आपण लेक्चर मधल्या मी तुम्हाला जशा तशा स्लाइड दाखवल्यात, आपण प्रत्येक गोष्टीवरती सविस्तर चर्चा केली होती. सोबतच बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण आपण घेतले होते. ठीक आहे. बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वरती देवनागरी लिपी मराठी आहे, ठीक आहे, संस्कृत आहे. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जातात? देवनागरी लिपी, बाळबोध लिपी आपण लेक्चर मध्ये केलं होतं ऑलरेडी डिस्कस. ठीक आहे. त्यामुळे प्रश्न सोपा होता. चुकणं म्हणजे कोणाचा चुकला असेल प्रश्न हा, की ज्या व्यक्तीला एलिमिनेशन टेक्निक जमत नाही. ठीक आहे. प्राकृतमुळे कन्फ्युज झालाय, वेळ जातोय, वरतीच अडकून बसलाय, काय बाबा हे स्टेटमेंट बरोबर की चूक, तसं करायचं नाही. जे माहिती आहे त्या स्टेटमेंटच्या आधारे पहिले ऑप्शन एलिमिनेट करायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. मुलांनी या शब्दात काय, आता अक्षर, मूलध्वनी कोणते, ध्वनी चिन्ह कोणते, मूलध्वनी कोणते? लेक्चर मध्ये तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप घेतलं होतं की पहिल्यांदा मूलध्वनी, बरोबर. मूलध्वनींवरून मी काय सांगितलं होतं, ध्वनी म्हणजे काय सांगितलं होतं, आणि मूलध्वनीच्या चिन्हांना मी म्हटलं होतं वर्ण म्हणतात आणि ध्वनीच्या चिन्हांना मी म्हटलं होतं अक्षरे म्हणतात. आणि त्यानंतर आपण एक वाक्य पाहिलं होतं लेक्चर मध्ये. मुलांनी, तुम्ही ऍप वरती रेकॉर्डेड व्हिडिओवरती चेक करू शकता, मुलांनी घरी जावे की काय असं काहीतरी वाक्य होतं. त्या वाक्यामध्ये आपण सविस्तर पाहिलं होतं या वाक्यात वर्ण किती आहेत, म्हणजेच मूलध्वनी किती आहेत. ठीक आहे. त्या वाक्यात अक्षर किती आहेत ते आपण पाहिलं होतं. ठीक आहे. त्यामुळे प्रश्न सोपा होता. ऑलमोस्ट बऱ्याच विद्यार्थ्यांचा बरोबर आलेला असणार आहे. बघा, मू हे काय अक्षर आहे का? आहे. ए बरोबर आहे. मू हे ध्वनी चिन्ह आहे का? आहे. आता ध्वनी चिन्ह अक्षरे म्हणतात, हे ज्याचं पाठ असेल त्याला हे स्टेटमेंट बरोबर की चूक हे करता येईल. ठीक आहे. मू हा एक मूलध्वनी आहे का? नाही, चूक आहे. मू हे काय अक्षर आहे, बरोबर. मू ह्या अक्षराची फोड केली तर म अधिक उ असं येते. मग हे दोन काय, हे मूलध्वनी. त्या मूलध्वनीपासून हे काय बनलं आहे, एक अक्षर बनलेलं आहे. ठीक आहे. हे अक्षरांच्या चिन्हांना, सॉरी ध्वनी चिन्हांनाच काय म्हटलं जातं, अक्षर म्हटलं जातं. मू हे काय ध्वनी चिन्ह आहेच, आणि मू हा मूलध्वनी आहे का? नाही. सी हे विधान चूक आहे. सी हे विधान चूक आहे, तर 4 पर्याय एलिमिनेट होतो. ठीक आहे. बघा, म व उ हे मूलध्वनी आहेत का? आहे. डी बरोबर. या ठिकाणी आपलं उत्तर योग्य आहे. एबीडी बरोबर, फक्त सीच. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. व्यंजनाच्या बाबतीत अचूक असलेली विधाने वाचा. अचूक म्हणजे बरोबर असलेली उदाहरणं आपल्याला पाहिजे आहेत. आपण, तुम्हाला आठवत असेल लेक्चर मध्ये आपण स्वर आणि व्यंजन म्हणजे काय हे आपण कंपॅरेटिव्हली अभ्यासलं होतं. आपण पाहिलं होतं की स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात आणि व्यंजन ही कशी असतात, अपूर्ण उच्चाराचे असतात, किंवा स्वर हे स्वतंत्र उच्चारले जातात आणि व्यंजनांना उच्चार करण्यासाठी मात्र स्वरांचं साह्य घ्यावं लागतं. असं आपण कंपॅरेटिव्हली सगळा फरक दोन्हीमधला पाहिला होता. ठीक आहे. मी एक गोष्ट तुम्हाला नेहमी सांगतो की अभ्यास करण्याचं टेक्निक आपलं कसं असलं पाहिजे, थोडं तुलनात्मक पद्धतीने असलं पाहिजे. स्वर स्वतंत्रपणे अभ्यासले, व्यंजने स्वतंत्रपणे अभ्यासले आणि तुमचा डेटा लक्षात राहतो. तो कंपॅरेटिव्हली शेजारी मांडून तो लक्षात राहतो. संकल्पना कायमस्वरूपी क्लिअर होतात आणि त्या तुमच्या मेमरीवरती इम्प्रिंट होतात. ठीक आहे. अभ्यास करण्याचं टेक्निक आपलं हे थोडंसं व्यवस्थित असलं पाहिजे, स्टेप बाय स्टेपच गेलं पाहिजे. मी पाहिलं होतं की व्यंजनाच्या बाबतीत आपण पाहिलं होतं की ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या साह्या वाचून पूर्ण होत नाही त्यास व्यंजने म्हणतात. विधान बरोबर आहे, कारण स्वरांचं साह्य हे त्यांना घ्यावंच लागतं. स्वरांच्या साह्या वाचून व्यंजनांचा उच्चार पूर्ण होत नाही. आता उदाहरणार्थ मी जर क हे व्यंजन पाहिलं तर हे अपूर्ण उच्चाराचं आहे. याला उच्चार पूर्ण करायचा असेल तर मला त्यात स्वर मिसळावं लागेल आणि आपलं क हे अक्षर तयार होईल. ठीक आहे. मी तुम्हाला एवढंही स्पष्ट करून सांगितलं होतं की उदाहरणार्थ क हे अक्षर आहे, त्याची फोड करून सांगितलं की क अधिक अ अशी होते. यातला क हा मूलध्वनी आणि अ हा मूलध्वनी.
त्यापैकी क हे व्यंजन आहे, म्हणजे क चा पाय मोडलेला आहे, ते लक्षात. त्यामध्ये आपण स्वर मिसळलेला आहे आणि आपला फायनल काय आहे, क हे अक्षर तयार होते, म्हणजे त्याचा उच्चार पूर्ण होतोय. व्यंजनांना उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांचं साह्य घ्यावंच लागतं. ठीक आहे, म्हणजे व्यंजने अपूर्ण उच्चाराची, आता इथे बघा घाई गडबडीत उदाहरण किंवा स्टेटमेंट वाचायचं नाही. व्यंजने अपूर्ण उच्चाराची इथं नसतातला न तुमचा निसटून जातो, येते लक्षात. व्यंजने अपूर्ण उच्चाराची नसतात हे चूक आहे. का? तर व्यंजने अपूर्ण उच्चाराची असतात, त्यामुळे बी हे स्टेटमेंट चूक आहे. त्यामुळे प्रॉपर वाचायचं, प्रत्येक शब्द आणि शब्दाकडे आपण, अक्षराकडे आपण लक्ष दिलं पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे, हा पर्याय एलिमिनेट होतो. एबीसी बरोबर वाला हा पर्याय एलिमिनेट होतो. ते पुढे बघा, व्यंजने लिहिताना ती पाय मोडून लिहितात, बरोबर आहे. व्यंजने लिहिताना पाय मोडून लिहिली जातात आणि त्यामध्ये जर स्वर मिसळला तर पाय मोडायची गरज नाही, कारण ते आता अक्षर बनलेलं आहे. ठीक आहे, आता व्यंजन राहिलेलं नाही, कारण व्यंजनाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी आपण पाहिलं त्यांना स्वरांचं साह्य घ्यावं लागतं. पाय मोडून लिहितात. आपण संधी या घटकात एक कन्सेप्ट पण पाहिला होता. ठीक आहे, संधी या घटकामध्ये काय पाहिलं होतं आपण, की व्यंजनांनाच काय म्हटलं जातं, हलांत म्हटलं जातं. का हलांत म्हटलं जात होतं, आपण व्यंजन संधीलाच हलांत संधी म्हणतात असं संधी या घटकात पाहिलं होतं. ठीक आहे, व्यंजन संधीलाच हलांत संधी म्हटलं जातं. हलांत का म्हटलं जातं, तर व्यंजनांना जे असं पाय मोडून लिहिलं जातं ना, ते पाय मोडलाय म्हणजे काय, त्याला हल चिन्ह असं म्हटलं जातं. म्हणूनच व्यंजन संधीला हलांत संधी म्हटलं जातं. हलांत, अंत म्हणजे शेवटी, कारण व्यंजनाच्या शेवटी म्हणजे खाली काय असतंय, हल हे चिन्ह असते. ठीक आहे, ते आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं. इथे बघा ए सी बरोबर बी चूक, पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, माझा ऑडिओ वगैरे क्लिअर आहे ना, मेसेज करा एकदा. कोणीतरी ग्रुपवर मेसेज करा, ऑडिओ क्लिअर आहे का, मला चेक करू द्या. तर मी कंटिन्यू लेक्चर घेतोय. ठीक आहे, ओके, थँक्यू. ठीक आहे, मला एवढं पण सांगा की फास्ट होतोय, स्लो घेतोय, त्या संबंधी फक्त मेसेज टाका मला, नाहीतर मी फास्ट मध्ये जाईल किंवा खूपच स्लो पण घेईल. तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा अपेक्षेनुसार मला सांगा, त्यानुसार चेंज करेल. ठीक आहे, चालेल, फास्ट घेऊयात आपण थोडं. माझी नॉर्मल मेथड आहे स्लो घेण्याची किंवा वारंवार त्याच गोष्टी रिपीट करण्याची. ठीक आहे, बघा आता पुढे नाम हा घटकावरती एकच प्रश्न विचारला होता आणि अतिशय सोपा विचारला होता. आणि आपण पाहिलं होतं नामाचे 3 प्रकार येतात. पहिला प्रकार येतो सामान्य नाम, आणि आपण कम्पॅरेटिव्हली अभ्यासले होते सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. ठीक आहे, असे 3 कम्पॅरेटिव्हली अभ्यास केला होता. ठीक आहे, सामान्य नामामध्ये आपण पाहिलं होतं की उदाहरणार्थ नगर हे काय सामान्य नाम आहे, किंवा शहर हे काय सामान्य नाम आहे, आपण पाहिलं होतं. पुढे विशेष नामांची मग उदाहरणं पाहिली होती, दिल्ली असेल, अहमदाबाद असेल, ही काय झाली विशेष नामं झाली. आलं लक्षात, सोपा कॉन्सेप्ट आहे, त्यात काय अवघड असं काहीच नव्हतं, हे तुम्हालाही माहिती आहे. मुंबई हे कापड निर्मितीत अग्रेसर आहे, वाक्यातील मुंबई हे कोणते नाम आहे, तर ते विशेष नाम. ठीक आहे, जर शहर असा शब्द असता, मुंबई हे शहर, आता शहर हे विचारलं असतं तर ते सामान्य नाम असतं. सामान्य नाम का म्हणायचं, एकाच जातीतील समान गुणधर्मामुळे दिलेलं नाव आहे, त्याला सामान्य नाम म्हटलं जातं. प्रत्येक शहराची लोकसंख्या जास्त असते, प्रत्येक शहरात औद्योगिकरण असतं, हे समान गुणधर्म असतात त्यांच्यामध्ये, म्हणून शहर हे सामान्य नाम झाले. परंतु मुंबई शहर हे कसं आहे, आता लोकसंख्येच्या दृष्टीने प्रचंड असं मोठं असं शहर आहे, ते विशेष नाम झालं. कारण अनेक शहर आहेत, त्यापैकी एक मुंबई शहर, स्पेसिफिक जे सांगितले ते विशेष नाम असतात. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे. एकच प्रश्न नाम या घटकावरती आला होता. आता पुढे सर्वनाम या घटकावरती आपण पाहूयात. एक प्रश्न आला होता आणि लेक्चर मध्ये तुम्हाला आठवत असेल, मी देवळात गेलो तेव्हा आपण, आता आपण हे सर्वनाम पाहिलं होतं. मराठी भाषेत एकूण सर्व 9 प्रकारचे सर्वनाम आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यापैकी आपण या सर्वनामांचा आपण थोडा व्यवस्थित अभ्यास केला होता. कम्पॅरेटिव्हली मी तुम्हाला मांडून दिलं होतं. आपण हे सर्वनाम 2 पद्धतीने येतं. ठीक आहे, आपण हे सर्वनाम पुरुषवाचक पण येतं. ठीक आहे, आणि आपण हे सर्वनाम आत्मवाचक पण येतं, असं आपण पाहिलं होतं. कम्पॅरेटिव्हली मी तुम्हाला उदाहरणांच्या साहाय्याने समजून सांगितलं होतं. ज्या वेळेस आपण हे सर्वनाम स्वतः ह्या अर्थाने येतं, बरोबर, त्यावेळेस ते आत्मवाचक असतं. आणि आपण हे सर्वनाम ज्यावेळेस इतरांसाठी आपण वापरलेलं असतं त्यावेळेस ते पुरुषवाचक असतं, आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता मग इथे दर्शक आणि संबंधी सर्वनाम हा 2 आणि 3 एलिमेंट झाला. आता ज्यावेळेस बघा
असे प्रश्न वाचताना हे पुढं काय जर पाहिलं ना असं आपण एकदम गडबडून जातो. गडबडायचं नाही, जे पहिल्यांदा आहे माहिती ना आपल्याला त्या माहितीच्या आधारे फक्त पहिल्यांदा ऑप्शन एलिमेंट करायचे. आपल्याला फिक्स माहिती ना की आपण हे सर्वनाम पुरुषवाचक म्हणून आलेले आहे. कारण बघा मी देवळात गेलो तेव्हा आपण म्हणजे मी कोणाला तरी म्हणतोय दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या अनेक व्यक्तींना असं म्हणतोय. ठीक आहे, म्हणजे निश्चितच हे पुरुषवाचक आहे, आत्मवाचक म्हणून आले का नाही, कारण ते मी माझ्या स्वतःसाठी वापरलेले का नाही, स्वतः ह्या अर्थाने ते आलेले नाही, त्यामुळे ते आत्मवाचक येणार आहे का नाही. चौथा पर्याय एलिमेंट झाला. दुसरा तिसरा एलिमेंट झाला का दर्शक आणि संबंधित सर्वनाम. दर्शक सर्वनामांमध्ये आपण पाहिलं होतं हा ही हे दर्शक सर्वनाम असतील, संबंधी सर्वनाम आपण पाहिलं होते जो तो ही कशी संबंधी सर्वनाम आहेत. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. विभक्ती वचन पुढचा प्रकार नंतर डिस्कस करूयात आपण. ठीक आहे, आपल्याला माहिती अनेक वचन म्हणून आलेले. आता हे एक वचनात पण येईल, त्यासाठी आपण आदरार्थी अनेक वचन अशी संकल्पना आपण अभ्यासली होती ऑलरेडी, बरोबर. आता हे एखाद्या व्यक्तीला म्हटलं, एखाद्या मोठ्या व्यक्तीला म्हटले की अनेक व्यक्तींना म्हटले आपल्याला माहित नाही, पण ऑप्शन आपण एलिमिनेट केले, विषय संपला. ते अनेक वचनच आहे असं गृहीत धरून चालायचंय. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. हा बघा, विभक्तीवरती एक प्रश्न आला होता. तुम्हाला चांगलं आठवत असेल मी लेक्चरमध्ये वारंवार त्याच गोष्टी रिपीट करायचो आणि मी तुम्हाला एक सांगितलं होतं, नाम आणि सर्वनामांमध्ये 3 गोष्टींमध्ये बदल होतो. एक लिंगामुळे बदल होतो, दुसरा वचनामुळे बदल होतो आणि तिसरा मी सांगितला होता विभक्तीमुळे बदल होतो असं सांगितलं होतं. आणि मग आपण विभक्ती या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात केली होती आणि विभक्तीची मग आपण काय केली होती, सविस्तर व्याख्या पाहिली होती. ठीक आहे, मग आपण त्याच्यात पाहिलं होतं क्रियापदाशी असणारा संबंध वगैरे लाभ लाभला. ठीक आहे, एक इथं लक्षात येते, नामांच्या किंवा सर्वांच्या रूपात जो बदल होतो त्यास काय म्हणतात, आता विभक्ती म्हणतात. आता रूपात बदल होतो म्हटल्यावर इथं काय प्रयोग समास हे येण्याची संदर्भच नाही अजिबात. ठीक आहे, नाम किंवा सर्वनामांना लागणारे जे प्रत्यय असतात ते विभक्तीचे प्रत्यय असतात. की आपल्याला व्याख्या विचारली तर ही विभक्ती. कन्फ्युजन होऊ शकतं, बरेच विद्यार्थी प्रत्यय टाकून आलेले असतील, परंतु प्रत्ययाची व्याख्या आपण शब्दसिद्धीमध्ये पाहिलं होतं, प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्ग घटित शब्द. प्रत्यय म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, नामाच्या किंवा सर्वनामाच्या किंवा शब्दाच्या पुढे प्रत्यय लागतात आणि शब्दाच्या पाठीमागे काय लागतात, उपसर्ग लागतात. पुढे मागे असं काय कुठला प्रकारच नाही इथे, दोन एलिमेंट होतो. पर्याय क्रमांक 3 हे असे उत्तर आहे विभक्ती. आणि विभक्तीचे आपण एकूण 8 प्रकार पाहिले होते, 8 विभक्ती, ते 8 प्रत्यय विभक्तीचे. बघा, विशेषणाचे प्रकार अतिशय सोपा. म्हणजे बघा, तुम्ही जर प्रश्न पाहिले तर तुमच्या एक लक्षात येईल, ह्यावेळेस काय केलं होतं आयोगाने, वरचेवर प्रश्न विचारले होते, टेप मध्ये अजिबात गेले नाहीत. फक्त वरच्या ज्या संकल्पना आहेत म्हणजे त्यावरती आधारितच प्रश्न होते, एकदम सोपे होते. इथं फक्त आपल्याला कन्फ्युजन करून घ्यायचं अजिबात नव्हतं. आणि विशेषणाचे प्रकार आपण अभ्यासताना एक प्रकार पाहिला होता, पहिला गुणधर्म विशेषण किंवा गुणवाचक विशेषण. दुसरा आपण पाहिला होता संख्यावाचक. आणि संख्यावाचक मध्ये आपण वेगवेगळे प्रकार पाहिले होते. ठीक आहे, आता ते प्रकार शिकवण्यापूर्वी मी तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून सांगितला होता. गणना म्हणजे काय, पृथक म्हणजे काय. आता बऱ्याच ठिकाणी हा पृथक शब्द आला, शुद्ध लेखनामध्ये आला, वाक्य पृथक्करण मध्ये पण आला आणि इथे पण आला. बऱ्याच ठिकाणी येतो आपण, तो बऱ्याच वेळा चर्चेला शब्दसमूहाबद्दल शब्द संग्रहाच्या बाबतीत आपण अभ्यास करताना तिथं पण याच्याशी आपण चर्चा केली, बरोबर ना. एक लक्षात येते की शब्दांकडे नीट पाहणं अपेक्षित आहे. गणना करणं म्हणजे काय, मी तुम्हाला एवढं पण सांगितलं की इंग्लिश मध्ये आपण त्याला काउंटिंग म्हणतो. काउंटिंग करणं म्हणजे काय, 1 2 3 4. गणनावाचक कोणते, 10 मुली. ठीक आहे ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी काउंटिंग आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस ती गणना करतो, बरोबर. एला 3 येणार, एला 3 असणारा इथे बघा एकच पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. आता आपण पाहिलं होतं पृथकत्व वाचक. ठीक आहे, आता आपण म्हटलं होतं पृथक ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, वेगळे करणे. ठीक आहे, आणि आपण पाहिलं वाक्य पृथक्करण या घटकात पण व्याख्या पाहिली होती. ठीक आहे, वाक्य पृथक्करण म्हणजे काय, वाक्यातील वेगवेगळे घटक वेगळे करून दाखवणे. ठीक आहे, पृथक म्हणजे वेगळे करणं. आता बघा, एक एक मुलगी आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस हे जे विशेषण हे काय करतं, पृथकत्व दाखवतं, बरोबर ना. एक मुलगी म्हणजे प्रत्येक मुलगी वेगवेगळी करून दाखवतोय आपण, असं अँगलने आपण बोलतोय. बीला 4 असणारा सुद्धा एकच पर्याय या ठिकाणी. म्हणजे कुठलंही एक तुमचं उत्तर माहित असेल तरी तुम्हाला देता येते. त्यामुळे पहिल्यांदा ऑप्शन एलिमिनेशनचा आपला अप्रोच असला पाहिजे. उगाच सगळे चेक करत बसण्यात अर्थ नाही. अर्थातच तुम्हाला बऱ्यापैकी याची प्रॅक्टिस असेल.
सोपा प्रश्न होता. अगेन आपण क्रियापदाचे प्रकार पाहिले होते. ठीक आहे, क्रियापदाचे काय पाहिले होते आपण? प्रकार पाहिले होते. क्रियापदाचे प्रकार भाग 1 मध्ये आपण चर्चा केली, भाग 2 मध्ये पण यावरती चर्चा केली. त्यापैकी भाग 1 वरती हा प्रश्न आलेला आहे, सोपा आलेला आहे. यात अवघड असं काही नाहीये, हे तुम्हाला पण माहिती आहे. सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते, असं कधी होईल का? क्रियापद सकर्मक आहे म्हणल्यावर कर्म असणारच आहे ना, हे विधान चूक आहे. अकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते, असं कसं होईल? क्रियापद जर अकर्मक आहे त्याच्यात कर्माची काही गरजच नाही. बी हे पण विधान चूक आहे. ठीक आहे, बघा ए बी बरोबर ऑप्शन एलिमेंट, ए सी बरोबर हा ऑप्शन एलिमेंट झाला, बरोबर. बी हा चूक आहे, बी सी बरोबर वाला हा ऑप्शन एलिमेंट झाला. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आता इथे तिसरं स्टेटमेंट जर तुम्ही लागोपाठ वाचले 3 स्टेटमेंट, तर तिसऱ्या स्टेटमेंट मध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ शकता, बरोबर, आणि इथंच अडकून पडू शकता. तर तसं अडकायचं नाही. जे आपल्याला माहिती आहे ना नोंद, त्यावरती फक्त पहिले एलिमेंट करायचे. बघा, केवळ कर्ता व क्रियापद एवढ्याने सकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते. आपण हे ऑलरेडी चर्चा केलेली आहे. मोराळा यांच्या पुस्तकातून जशाच तसे स्टेटमेंट उचललेले आहेत. ठीक आहे, केवळ कर्ता व क्रियापद एवढ्याने सकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते होते बरोबर. कारण सकर्मक क्रियापदाच्या बाबतीत काय असते? कर्ता आणि क्रियापद स्पष्ट असतात, बरोबर. उदाहरणार्थ बघा, मी जर म्हटलं शिवाजी झाले, इथं काय अर्थ कळतच नाही ना, वाक्य अकर्मक आहे. पण शिवाजी अकर्मक वाक्यात तुम्हाला मध्ये विधीपूर्वक मांडणं आवश्यक असतं, बरोबर. शिवाजी छत्रपती झाले. तसं सकर्मक क्रियापदाच्या बाबतीत नाही, बरोबर. मी आंबा खाल्ला, सकर्मक क्रियापदाला कर्माची गरज असते, परंतु शक्यतो कर्ता आणि क्रियापदाने वाक्य पूर्ण होतं. बघा, उदाहरणार्थ मी खाल्ला, म्हणजे इथं अद्ययावृत आहे, ते काहीतरी मी खाल्लेलं असणार आहे, आपल्याला लगेच समजतं, बरोबर. हे फक्त लक्षात घ्या. या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता आहे आपला? ए बी चूक आहे आणि फक्त सी बरोबर आहे. पुढे अगेन क्रियापदाच्या प्रकारावर प्रश्न आलता. अगेन प्रयोग या घटकात पण आपण यावरती चर्चा केली होती. प्रयोग या घटकात आपण पाहिलं होतं भाव कर्तृक, भावे प्रयोग आपण पाहिला होता, किंवा त्यालाच आपण पाहिलं होतं अकर्तृक भावे प्रयोग असं म्हटलं होतं. ठीक आहे, आणि क्रियापदांच्या प्रकारामध्ये आपण पाहिलं होतं भाव कर्तृक क्रियापद म्हणजेच काय किंवा अकर्तृक क्रियापद म्हणजे काय. सांजावले, उजाडले, ठीक आहे, मळमळले, यासारखी क्रियापद असतात. याच्यात क्रिया कोणी केली हे माहीत नसतं. ठीक आहे, क्रियेचा भावच हा त्या वाक्याचा कर्ता असतो, म्हणून त्याला भाव कर्तृक क्रियापद म्हटलेले आहे. ठीक आहे, किंवा वाक्यात कर्ता माहीत नसतो म्हणून काही व्याकरणकार त्याला अकर्तृक असं पण म्हणतात. ठीक आहे, भाव कर्तृक क्रियापद. पर्याय क्रमांक 2 सोपा प्रश्न होता अतिशय. सगळे प्रश्न सोपे होते, फक्त त्या एका तासात आपल्याला आपला टेम्पो मेंटेन करता आला पाहिजे, थोडं माइंड स्टेबल करता आलं पाहिजे. एखादा प्रश्न अवघड जातो, त्यातून गडबड गोंधळात न पडता परत स्टेबल होता आलं पाहिजे. आणि आपल्या आयुष्यात पण असं असतं, एखादी घटना अशी आपल्या बाबतीत घडते की आपण अगदी आगीतून उठून फुपाट्यात पडतो, त्यावेळेस परत आपल्याला फिनिक्स भरारी घेता आली पाहिजे. रीती भूतकाळाचे उदाहरण कोणतं? अतिशय म्हणजे अगेन एकच मिनिट. ठीक आहे, रीती भूतकाळाचे उदाहरण विचारलं होतं. क्रियापदाचा काळ आपण पाहिले सर्व, एकदम सोपं होतं. भूतकाळ म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, इथं असेल आणि राहिले सरळ सरळ एलिमेंट होतात, बरोबर. सुरेश गीत गात असे, रीत दाखवलेली, आणि ती रीत कशी भूतकाळातली रीत दाखवलेली म्हणजे रीती भूतकाळ. सुरेश गीत गात असतो म्हणजे काय, कालही गात होता, आजही गातोय, उद्याही गात असेल, साधा वर्तमान काळ आहे. गात असतो तर असतो. ठीक आहे, सोपा प्रश्न होता अतिशय. तो तोंड उघडेल तर ना. आता इथे बघा, एक कन्फ्युजन बऱ्याच जणांचं झालं असेल, आपण यावरती चर्चा पण लेक्चर मध्ये सविस्तर केली होती. तुलनात्मक पद्धतीने पण मी तुम्हाला सांगितलं होतं, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायला सांगितलंय अधोरेखित शब्दाचा. तर हे संख्यावाचकता येत नाही आणि स्थलकालवाचकता येत नाही, सरळ सरळ क्लिअर होतं. ठीक आहे, प्रश्नार्थक आणि निषेधार्थक मध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. बघा, आता इथे कुठं प्रश्नचिन्ह दिलेले आहेत का, कोण काय असं काय विचारलेलं आहे? हा, ठीक आहे, सरळ सरळ निषेधार्थक आहेत ना, आपण पाहिले होते सगळे उदाहरण घेतले होते. सोपा प्रश्न आहे, काय हे नाही. आईला पाहताच बाळ खुदकन हसले, इथं पण क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार विचारलेला, हसले, परंतु कसं हसले, खुदकन हसले, क्रियाविशेषण. आता हे क्रियाविशेषण अव्यय निषेधार्थक तर नाहीच आहे, निश्चयार्थक तर नाहीच आहे. ठीक आहे, आता कन्फ्युजन परिणामवाचक आणि रीतीवाचक मध्ये झाले असे, परंतु
परंतु हसण्याची ती त्याची रीत दाखवलेली आहे. पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर आहे रीतिवाचक क्रियाविशेषण. आईला पाहताच बाळ हसले, परंतु कसे हसले, कसे असा प्रश्न विचारला की ते रीत सांगतात, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, रीतिवाचक क्रियाविशेषण याचं योग्य उत्तर आहे. सोपा प्रश्न होता. आणि एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की बरेचसे प्रश्न रिपीट झालेले आहेत, खूप प्रश्न रिपीट झालेत किंवा मागील प्रश्नाचाच रेफरन्स त्याला आहे. हा पण अगेन प्रश्न संकल्पनेवरतीच, शब्दव्यय म्हणजे काय, शब्दव्ययांच्या प्रकारावर गेलं नाही आहे. ठीक आहे, आणि शक्यतो नाही जात, कन्सेप्ट वरतीच तुम्हाला जास्त प्रश्न यावेळेस विचारले होते. आता पुढे कसा पॅटर्न असू शकतो यावरती आपण चर्चा करूयात. ठीक आहे, सध्या फक्त आपण बघा. शब्दव्यय असलेली वाक्य ओळखा. घराजवळ विहीर आहे. आणि बघा आता इथे घाईने पळाला, इथे हे काय, हा शब्दव्यय का नाही, ते प्रत्यय, तृतीय विभक्तीचा प्रत्यय. प्रत्यय आणि शब्दव्ययातला फरक आपण पाहिला होता. आणि काही शब्दव्यय हे प्रत्ययाचं कार्य करतात, म्हणून त्या शब्दव्ययांना आपण काय म्हटलं होतं, विभक्ती प्रतिरूपक शब्दव्यय असं पण म्हटलं होतं. सी हे विधानात शब्दव्यय नाहीये, प्रत्यय आहे तिथे. ठीक आहे, सी बरोबर वाला गेला. ठीक आहे, आता बघा राम आणि सीता वनवासात गेले, तर कुठेच तुम्हाला शब्दव्यय दिसत नाही. ठीक आहे, कुठे दिसतोय आपल्याला बघा, पैशापुढे पैशाची श्रीमंती नसते. ए आणि डी बरोबर सोपा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 2 बरोबर. आता बघा अगेन प्रयोग ह्या घटकावर 2 प्रश्न विचारले होते आणि तुम्हाला चांगलं आठवत असेल, आपण प्रयोगाचे प्रत्येक उदाहरण सॉल्व्ह करून झाल्यानंतर शेवटी एक लेक्चर घेतलं होतं. स्टेटमेंटच्या स्वरूपात प्रश्न तुम्हाला प्रयोगाच्या बाबतीत विचारले जातात आणि तुलनात्मक पद्धतीने आपण ते अभ्यासले होते. कर्तरी प्रयोग असेल, कर्मणी प्रयोग ओळखण्याच्या खुणा असतील आणि भावी प्रयोग ओळखण्याच्या खुणा असतील, या संबंधी आपण स्टेटमेंट तुलनात्मक पद्धतीने पाहिले होते. अर्थातच हे स्टेटमेंट आपल्याला पाठ करायची त्यावेळेस आवश्यकता नव्हती, कारण ऑलरेडी आपण त्यांना अप्लाय केलं होतं. बरोबर, लेक्चर आपण प्रॉपर स्टेप बाय स्टेप पाहिले तर ह्या गोष्टी पाठ करायची गरज राहत नाही. कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांताचा असतो. प्रथमांत असतो म्हणजे काय, कर्त्याला प्रत्यय नसतो. आणि आपण पाहिलं होतं कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि भावी प्रयोगात दोन्हीला प्रत्यय असतो. हे आपण फरक पाहिला होता तुम्ही. हे स्टेटमेंट बरोबर आहे. हा, कर्तरी प्रयोगावर विचारले, कर्तरी प्रयोगात कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असतं का, असतं. बी बरोबर आहे, आपण पाहिलं होतं. कर्तरी प्रयोगात आपण पाहिलं होतं कर्त्याला प्रत्यय अजिबात नसतो आणि आपण पाहिलं होतं कर्मणी प्रयोगामध्ये ठीक आहे, आपण पाहिलं होतं कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. आणि आपण दुसरी गोष्ट अशी पाहिली होती की बघा, कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतोच आणि कर्माला प्रत्यय नसतो. आणि आपण पाहिलं होतं कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्माला प्रत्यय काय असतो, असतो. एकतर असतो आणि एकतर नसतो असं पण पाहिलं होतं. बरोबर, नसतो तर त्यावेळेस त्याला प्रथमांत म्हणायचं. बरोबर, आणि असतो त्यावेळेस तो द्वितीयाचाच असतो कर्तरी प्रयोगात, हे आपण पाहिलं होतं. त्यामुळे बी पण हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि बघा, कर्ता हा धातू रूपेश आहे. धातू रूप म्हणजे काय, धातूचं रूप काय असतं, क्रियापद असतं. क्रियापदावरती अधिकार कोण गाजवतो, कर्ताच गाजवतो कर्तरी प्रयोगात. आणि अधिकार कोण गाजवतो यावरूनच ते प्रकार पडले, कर्तरी, कर्मणी आणि भावी प्रयोगात. म्हणून कर्तरी प्रयोगात ऑब्व्हियसली कर्ता हा धातू रूपेश असणार आहे. धातू रूपेश म्हणजे काय, धातूच्या रूपावरती तो अधिकार गाजवतो. धातू रूपेशची फोड करून दाखवतो तुम्हाला मी. धातू रूप अधिक ईश. बरोबर, ईश म्हणजे स्वामी, ईश म्हणजे मालक. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. धातू रूप म्हणजे काय, धातूचं रूप, धातूपासूनच क्रियापद बनतात. क्रियापदाचा स्वामी कोण असतो, क्रियापदावरती अधिकार गाजवणारा कोण असतो, तर तो कर्ताच असतो कर्तरी प्रयोगात. कर्मणी प्रयोगात आपण पाहिलं होतं कर्म हे क्रियापदावरती अधिकार गाजवतो. भावी प्रयोगात कोणच गाजवत नाही. आता बरेच विद्यार्थी ह्या प्रश्नाच्या बाबतीत काय म्हणतील की सर, हे जे आपण उदाहरणं पाहिली ना, कर्मणी प्रयोगाच्या बाबतीत पाहिली. ठीक आहे, मग कर्मणी प्रयोगामध्ये आपण पाहिलं शक्य कर्मणी, समापन कर्मणी, पुराण कर्मणी पाहिला. इथे हे भावे काय दिलेले, कन्फ्युजन तयार होईल. आता बरेच जण म्हणले असतील आयोगाचं चुकलंय बाबा, कर्मणीच्या जागेवर आयोगाने भावे केले.
आणि मग तुम्ही काय म्हटले असाल, चला ज्या विद्यार्थ्यांनी असा विचार केला की हे चुकलंय आणि मग 3 पर्याय द्या पुराण भावे, त्यांचं उत्तर निश्चितच बरोबर आलेलं आहे. आणि काही जण म्हटले असतील चला हे काहीतरी भावी प्रयोगाच्या बाबतीत पण काहीतरी वेगळं असू शकतं, हे अशी उदाहरणं भावी प्रयोगात असतील आणि हे अकर्तृक भावेचं असेल, असं काहीतरी असेल. तर तसं काही नाही. अकर्तृक भावेमध्ये आपण सांजावले, मळमळले तसली उदाहरणं पाहिजे. ठीक आहे, हे 4 एलिमेंट होतो. हे पुराण भावेच आहे. आता आपण ही संकल्पना पुस्तकात पण पाहिली नाही. पुराण भावेमध्ये पण म्हणजे भावी प्रयोगात पण असे प्रकार आहेत, पुराण भावे, समापन भावे, शक्य भावे. ती संकल्पना पुस्तकातही दिली नाही, आपण अभ्यासली पण नाही, स्टील आपल्याला उत्तर देता येते. ठीक आहे, पुराण भावे ही संकल्पना आहे, निश्चितच त्याची पण उदाहरण आहे. आणि पुराण कर्मिणीशी मिळता जुळताच हा प्रयोगाचा प्रकार आहे भावी प्रयोगात पण. त्याची चर्चा आपण सविस्तर नंतर कधीतरी करूयात. बघा, आता मी तुम्हाला एक सांगितलं होतं वाक्यांचे प्रकार. ठीक आहे, वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतराशी संबंधित एक घटक आहे वाक्य संश्लेषण. आणि सर्वात शेवटी आपण पाहिला होता वाक्य पृथक्करण. ठीक आहे, हे 4 घटक आहे ना, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस पाहिलं होतं. तर प्रत्येक हिच्यात आपण पाहिलं की यावरती सरासरी 7 ते 8 प्रश्न प्रत्येक वेळेस आहेत राज्यसेवेला किंवा संयुक्त मुख्य परीक्षेला. त्यामुळे ह्या घटकांकडे होतं काय, सुरुवातीला विद्यार्थी पहिले टॉपिक एकदम जोशमध्ये एकदम व्यवस्थित अभ्यासतात, नंतर न तुमचा मोमेंटम राहत नाही, शिल्लक मोटिवेशन राहत नाही आणि डिले पडून जातं आणि ह्या घटकांकडे दुर्लक्ष होतं. अर्थातच ह्यावेळेस आयोगाने प्रश्न सोपे विचारले म्हणून गोष्ट वेगळी. येणाऱ्या संयुक्त मुख्य परीक्षेला जर थोडे अवघड विचारले तर आपलं कन्फ्युजन व्हायला नको. त्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि शेवटी तुम्हाला नक्की सांगेलच कशी आपला अप्रोच असला पाहिजे, स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ठीक आहे, तर सध्या बघा, अर्थानुसार विधानार्थी व नकारार्थी वाक्य ओळखा. आता इथे एक लक्षात येईल तुमच्या, एकच वाक्य हे नकारार्थी आहे, टी. ठीक आहे, आणि आपल्याला इथे बघा असे 2-2च्या स्वरूपात दिले, म्हणजे पहिलं वाक्य विधानार्थी पाहिजे, दुसरं नकारार्थी पाहिजे. दुसरं नकारार्थी असणार एकच आहे, कोणतं, टी. टी असणारा पर्याय बघा इथे एक आहे, इथे एक आहे. ठीक आहे, 4 आणि 1 पर्यंत एलिमेंट होतो. आता बघा बी आणि ए, म्हणजे ए आणि बी पैकी विधानार्थी कोणतं, तर इथं आपल्या लक्षात येईल बघा, वाक्यात प्रत्यय दिलेला आहे इथे क्रियापदाचा. वाक्यात प्रत्यय असेल तर आपण पाहिलं की वाक्य कशी असतात, विद्यार्थी असतात. आपण ट्रिक पाहिली होती. ठीक आहे, बरोबर ना. म्हणून इथे ए हा ऑप्शन पण एलिमेंट होतो. विधानार्थी वाक्य कोणते, तेवढ्यापाशी एक भिकारी झोपला आहे. क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. बघा, काही प्रश्नांचं एक्सप्लेनेशन जर रिपीट करायचं असेल तर तसंही मला सांगा बरं का. बघा, परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे, हे वाक्य कोणत्या प्रकारचे, आपण अगेन वाक्यांच्या प्रकारामध्ये पाहिलं. आज्ञार्थी वाक्य आणि विद्यार्थी वाक्याचा फरक पाहिला. कम्पॅरेटिव्हली आपण अभ्यास केला, त्याची उदाहरणं एका खाली एक मांडली होती. जर वाक्यात आज्ञा असेल, वाक्यात जर आशीर्वाद दिलेला असेल, वाक्यात जर प्रार्थना केलेली असेल, तर ते वाक्य आज्ञार्थी वाक्य असतं. पर्याय क्रमांक 2, परमेश्वराकडे आपण प्रार्थनाच करतो. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी वाक्यात आपण पाहिलं होतं कर्तव्य असतं, शक्यता असते, इच्छा व्यक्त केलेली असते, त्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि विद्यार्थी वाक्याच्या बाबतीत आपण पाहिलं होतं वाक्यात प्रत्यय असतो तिथे. ठीक आहे, बघा अगेन आता रचनेनुसार वाक्यांचा प्रकार विचारलेला आहे. मिश्र वाक्य कोणती, आपण याचं डबल डिस्कशन केलेलं आहे. एक उभयनिवी अव्ययामध्ये आपण तुम्हाला मी सांगितलं होतं की उभयनिवी अव्ययाचे प्रकार लक्षात ठेवा, त्याचा उपयोग आपल्याला वाक्यांच्या प्रकारात येणार आहे. पुढे परत वाक्यांच्या प्रकारामध्ये आपण हे पाहिलं होतं, सोपा प्रश्न आला होता, तू पळत जा आणि निरोप दे, इथं काय मिश्र वाक्य येणार आहे का, नाही, हे वाक्य संयुक्त आहे. आपण पाहिलं होतं समुच्चय बोधक उभयनिवी अव्ययाने जोडलेली वाक्य ही संयुक्त वाक्य असतात. समुच्चय बोधक उभयनिवी अव्ययाने जोडलेली वाक्य कशी असतात, संयुक्त असतात. आपण मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्याचा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास केला होता. रेग्युलर पॅटर्न मध्ये क्वेश्चन आलेले, आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन एकही नव्हता यावेळेस. शब्दसंग्रहामध्ये होते, त्याला पण आपण कसं डील करू शकतो हे मी तुम्हाला नंतर सांगेन. ठीक आहे, बघा, तू पळत जा आणि हा निरोप दे, वारा सुटला आणि पाऊस गेला, ही 2 वाक्य काय होतात, एलिमेंट होतात, कारण ही संयुक्त वाक्य आहेत. बरोबर, बी आणि सी असणारे एलिमेंट होतात पर्याय. बी आणि सी असणारे एलिमेंट होतात. बघा आता बघा इथे बघा, बी बरोबर सी बरोबर, आपण पर्याय एलिमेंट झाला. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे,
जेव्हा तेव्हा सरळ सरळ कळते. इथं क्रियाविशेषण वाक्य आहेत ही, म्हणजे मिश्र वाक्याचाच प्रकार आहे. ठीक आहे. पाऊस पडावा म्हणून शेतकरी वाट पाहत आहेत. पाहिलं इथं उद्देशबोधक आहे. शेतकरी वाट पाहत आहेत याचा उद्देश इकडे दिलेला आहे, पाऊस पडणे. ठीक आहे. बघा इथे वाक्यार्थ आहे, म्हणजे उद्देशबोधक हे वाक्य आहे. उद्देशबोधक वाक्य ही कशी आहेत, मिश्रच वाक्य असतात. आपण कसे आयडेंटिफाय करायचं हे तुम्हाला मी सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं होतं ऑलरेडी. सोपा प्रश्न होता. बघा हा, आता इथे हा प्रश्नाचं बघा तुम्हाला मी एक सांगतो कन्फ्युजन येत काय. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात करा. होकारार्थी वाक्याला आपण करणरूपी म्हणतो, नकारार्थीला आपण अकरणरूपी म्हणतो. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. आता आपण होकारार्थीचा नकारार्थी करताना काय करतो, क्रियापद नकारार्थी करतो आणि अगोदरचा महत्वाचा शब्द आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द लिहितो. बरोबर बरोबर. होतेच नकारार्थी काय येणार, होत नाही येणार. बरोबर. होतेच असे नाही म्हणजे आहे तोच अर्थ राहिला, हा पर्याय गेला. बरोबर. होते आहे तसाच अर्थ राहिला, हा पण पर्याय गेला. ठीक आहे. होतेच काय घेणार आपण, होतच असे नाही येणार. सॉरी, होत नाही असे येणार. होतेच असे नाही म्हणजे ते होते असंच अर्थ राहतो, आहे तसंच राहते. C60 स्टेटमेंट लक्षात घ्या जरा. हा पर्याय गेला एलिमेंट, चौथा एलिमेंट होतो. आता इथे कन्फ्युजन आहे, दुःखाच्या विरोधात सुख पण होतं आणि आनंद पण होतो. बरोबर. आयोग आता कोणता आन्सर दिले ह्यावरती कन्फ्युजन आहे, 1 आणि 3 पैकी. तर माझं मत असं राहील, आयोग 1 हे उत्तर देईल आणि जास्तच वादविवाद झाला तर फायनल आन्सर केला प्रश्न रद्द होईल. ठीक आहे. बघा या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही. आता हे का देईल असं मी म्हणतो, तर बघा होते हे क्रियापद आहे, म्हणजे आहे तसंच ठेवून त्याला फक्त नकारार्थी केलं. ह्या अँगल मी म्हणतो की पर्याय क्रमांक 1 राहील. वाटत नाही असं नसेल माझ्या मते. पाहूयात आपण आयोग काय करते, आहे तेच एकच उत्तर ठेवते की प्रश्न रद्द करते ते आपल्याला लक्षात येईल. त्या दृष्टीने आपल्याला पुढं कसं आयडेंटिफाय करायचं हे लक्षात येईल. शक्यतो होत नाही हेच बरोबर उत्तर असावं, कारण होते हे क्रियापद त्याला नकारार्थी बनवलं, सरळ सरळ होत नाही असं. दुःखाचं काय केलं आपण, सुख केलं. मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल, सोपा प्रश्न होता. प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं. आपण एक कन्सेप्ट पाहिली होती, प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना वाक्य काय करावं लागतं, नकारार्थी करावं लागतं. ठीक आहे. मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल, तर मध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही. 4 बरोबर, नकारार्थी करून टाकायचं. तर मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाणार आहे तसाच प्रश्न ठेवला इथे, आपल्याला विधानार्थी करायचं. ठीक आहे. इथं प्रश्नचिन्ह दिलं नाही पण ते प्रश्नार्थक वाक्य आहे. मध्यरात्री स्मशानभूमीत जावे काही संबंध नाही, मध्यरात्री स्मशानभूमीत जाऊ नये काहीच संबंध नाही. मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल याचा अर्थ काय होतो, कोणच जाणार नाही ना, कारण फाटते प्रत्येकाची जायला. मध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही. आता रिसेंटची एक न्यूज आठवली या गोष्टीवरून. एकाने काय केलं, गाव जेवण केलं आणि 2 दिवस स्मशानभूमीत राहिला होता. न्यूज मध्ये व्हायरल झाली होती. त्याचा काय रेफरन्स नाही येत. अभ्यास न करणारा विद्यार्थी पास कसा होईल, केवळ वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. आता आपल्याला माहिती आहे केवळ वाक्यात एकच विधेय असतं आणि एकच उद्देश असतो, म्हणजेच काय एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं. हे दिलेलं वाक्य केवळ वाक्य, त्याचं मिश्र वाक्यात रूपांतर करायचं. आता इथे आपल्याला मिश्र वाक्यात रूपांतर करायचं, विधानार्थी प्रश्नार्थी असं रूपांतर करायचं नाही. त्यामुळे हे प्रश्नार्थी वाक्य आहे ना, हे आपल्याला प्रश्नार्थीच ठेवावं लागतं. इथे लक्षात. कारण बघा, ज्या विद्यार्थ्याने अभ्यास केला आहे तो नापास होणार नाही, हे मिश्रच वाक्य आहे. जो विद्यार्थी अभ्यास करतो तो नापास होणार नाही, हा पण मिश्रच वाक्य आहे. बरोबर. अभ्यास केलेला विद्यार्थी नापास होणार नाही, केवळ वाक्य हा पर्याय एलिमेंट होतो. आता इथं कन्फ्युजन ह्या 3 पर्यायात होऊ शकतो, कारण हे सगळे मिश्र आहे ना, जो तो आणि अर्थ तिन्हींचा सेमच आहे. आपल्याला स्वरूप काय ठेवायचं, हे प्रश्नार्थी वाक्य आहे ना, मिश्र वाक्यात पण त्याला प्रश्नार्थी स्वरूप ठेवायचं. क्रमांक 2 बरोबर. जो विद्यार्थी अभ्यास करीत नाही तो पास कसा होईल, जो तो आले संबंधी सर्वनाम आले ते मिश्र वाक्यात जातात. बरोबर, आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. वाक्य पृथक्करणवरती 2 प्रश्न होते. एखाद्या वाक्यात क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे जे काही शब्द असतील, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द काय असतात, क्रियाविशेषण असतात. आणि आपण पाहिलं वाक्य पृथक्करणमध्ये क्रियाविशेषण ही विधेय विस्ताराचं कार्य करतात. कार्य क्रमांक 2 बरोबर आहे. आपण पाहिलं विधेय म्हणजेच काय, विधेय म्हणजेच क्रियापद पाहिलं होतं. ठीक आहे. आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द जे असतात, म्हणजेच विधेयाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द विधेय विस्तारातले असणार. बरोबर. आणि त्यालाच काय म्हणायचं, क्रियाविशेषण असतात ती सगळी. ठीक आहे. कारण क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द क्रियाविशेषण असतात.
पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आमच्या बाबांनी काल मला एक बॅट दिली. ठीक आहे, एकच मिनिट. आमच्या बाबांनी मला काल एक बॅट दिली, ताईला छानसा बटवा दिला आणि आईला सुंदर साडी दिली. या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. आता इथं लक्षात घ्या, उद्देश विस्तार विचारलाय, उद्देश विचारलं नाही. लेक्चर मध्ये मी वारंवार हे हायलाइट केलेलं आहे. आपल्याला उद्देश विस्तार ओळखायला सांगितलं, उद्देश ओळखायला सांगितलेला नाही. आता इथे तसं ऑप्शन कन्फ्युजन दिले नाही, त्यामुळे आपलं काम एकदम सोपं केलं आयोगाने. सरळ सरळ देणारे कोणतं? आमचे बाबा. बरोबर, बाबा हे काय झालं, वाक्याचा उद्देश झाला आणि त्याच्याबद्दल अधिकची माहिती सांगणारे शब्द उद्देश विस्तारात जाणार आहे. आता उद्देशाबद्दल अधिकची माहिती सांगणारे शब्द उद्देश विस्तारात जाणार आहे. आमच्या हे काय झालं, उद्देश विस्तार झालं. दोन शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय, शब्द घ्यावे किंवा इतर शब्द काढून त्यांचा जो एक सुटसुटीत शब्द तयार होतो त्या शब्दाला काय म्हणतात? समासावरती आपण एकदम व्याख्येवरतीच माझ्या मते 5-10 मिनिटं डिस्कशन केलं होतं. ठीक आहे, उदाहरणार्थ बघा, साखर भात हा शब्द आहे, सामासिक शब्द आहे. बरोबर, मध्यम पदलोपी समासाचं उदाहरण साखर भात म्हणजेच काय? साखर घालून तयार केलेला भात. साखर घालून तयार केलेला भात, यातले दोन महत्वाचे शब्द साखर आणि भात, हे मधले शब्द काय केले? काढले आणि एक सुटसुटीत शब्द तयार केला, साखर भात. हे एवढं लांबच कोण बोलणार आहे? काय केलं आपण? सुटसुटीत शब्द तयार केला. म्हणजे काय? दोन शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे इतर शब्द म्हणजे हे इतर शब्द तयार करणे. आणि आपल्याला माहिती आहे विभक्ती तत्पुरुष मध्ये प्रत्यय असतात, शब्द द्यावे काही ठिकाणी जोडलेले असतात. उदाहरणार्थ कंबरेसाठीचा पत्ता. बरोबर, त्यातलं हे शब्द घ्यावे गाळलं आणि आपण काय म्हणतो? कंबरपट्टा म्हणतो. एक सुटसुटीत शब्द तयार होतो, त्याला सामासिक शब्द म्हणतात. आणि सामासिक शब्दांचा अभ्यास म्हणजे समास आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. बघा, शब्द व समास योग्य जोडा. समासावरती यावेळेस 3 प्रश्न विचारले होते. बघा, नपुसंक, बरोबर, नकारार्थी उपसर्ग आला तर सरळ सरळ तो नयत मध्ये जातो. प्रत्येक नत्र कार्य ते मला कन्फ्युजन ते उच्चार आहे नयत. य अनुनासिक लक्षात घ्या, त्याचा उच्चार य होतो, त्र होत नाही. त्र हे जोडाक्षर आहे, मी वारंवार हायलाइट करतोय. बघा, एला 2 असणारे 2 पर्याय आहेत, 3 पर्याय, 4 पर्याय एलिमेंट झाला. ठीक आहे, एकतर आता बघा बीला इथं 3 आहे, बीला 3 आहे, दोन्ही पर्याय आहेत. आता सी आणि डी मध्ये बघायचे. आता बघा, सुपुत्र आणि घरदार. आता सुपुत्र आहे म्हणजे हे कसं जाणार आहे? सु हा उपसर्ग आलाय, सहबहुव्रीही मध्ये जाणार आहे सरळ सरळ. आपण पाहिलं होतं सादर, साध्यंत यासारखी जी उदाहरणं आहेत, सह असा उपप्रत्यय लागलेली ती सहबहुव्रीही मध्ये जातात. ठीक आहे, सीला 1 असणारा पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. आता बघा, घरदार हे कसं आहे? समाहार द्वंद्वाचं उदाहरण आहे. आपण पाहिलं होतं द्वंद्व समासात 3 प्रकार आहेत, इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व. ठीक आहे, असे 3 प्रकार आपण द्वंद्व समासात पाहिले होते. कृष्ण आणि अर्जुन, इतरेतर येणार. इतरेतर म्हणजे हे आणि ते. बरोबर, कृष्ण आणि अर्जुन आणि व असारखे मध्ये जर विग्रहात शब्द आले तर ते इतरेतर द्वंद्वात असतात, आपल्याला माहिती. आणि समाहार मध्ये काय असतं? समाहार मध्ये सगळ्यांना सामावून घेतलेलं असतं. बरोबर, समाहार मध्ये घरदार, घर आणि दार असा नसतं त्याचा विग्रह. घरदार म्हणजे फक्त घर आणि दार नाही. घरदार म्हणजे काय? घरातील सगळी मंडळी, सगळा वाढविस्तार सगळं त्यात आलं. ठीक आहे, समाहार द्वंद्व. क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, बहुव्रीही समासाचे अचूक विग्रह असलेले उदाहरण कोणते? आता बघा, इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालेलं असेल. बहुव्रीही समासाचं अचूक विग्रह पाहिजे आपल्याला. आता हे सगळे विग्रह बरोबर आहे प्रत्यक्षात पाहिलं गेलं, पण आपल्याला ते बहुव्रीही समासाचं पाहिजे. बहुव्रीही समास म्हणजे आपल्याला माहिती आहे की जर दोन्ही पदांचा संबंध नसताना तिसऱ्या पदाचा उल्लेख होत असेल. ठीक आहे, सामासिक शब्दातील दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा उल्लेख होत असेल तर तिथे बहुव्रीही समास असतो. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, आपण प्रत्येक समासातला फरक पाहिलेला होता. त्या संकल्पनेवरतीच आधारित हा प्रश्न आला, म्हणजे वरच्यावरच प्रश्न यावेळेस विचारले होते. बघा, सत्य हेच व्रत ज्याचे तो. आता आला तिसरा व्यक्ती, तिसऱ्या पदाला महत्व आलं, मी बरोबर. आता इथं कन्फ्युजन कसं होईल? सत्य हेच व्रत हा तो ऑप्शन एलिमेंट होतो
सत्य असे व्रत हे दोन्ही एलिमिनेट होतं, कारण हे दोन्ही शब्द व्रताबद्दलच बोलताय, ह्या दुसऱ्या शब्दाबद्दल बोलताय. म्हणजे ते बहुव्रीहीमध्ये येणार आहे का? नाही. दुसऱ्या पदाबद्दल बोलताय म्हणजे तर तत्पुरुष मध्ये येणार आहे. तिसऱ्या पदाबद्दल जर तिसऱ्याच गोष्टीचा उल्लेख होत असेल तर तिथं बहुव्रीही येतो. त्यामुळे ए आणि डी तर फिक्स गेला, बरोबर. ए आणि डी बरोबर आला, ऑप्शन मध्ये आला, किंवा डी बरोबर आला. आता फक्त बी सी बरोबर आणि बी बरोबर. आता सी चा विचार करायचा, ते बरोबर आहे का नाही. बी तर दोन्ही मध्ये आहे. तर इथं कन्फ्युजन झालेलं असेल, हे काहीतरी ते असं टाकलेलं आहे, त्यामुळे ते पण ते व्रतच बोललंय ना इथे, दुसऱ्या पदाबद्दलच बोललंय इथे. ते व्रत म्हणजे तिसऱ्या कुठल्या गोष्टीबद्दल बोललेलं नाही, येते का लक्षात. त्यामुळे हे पण तत्पुरुष मध्येच जातं, हे बहुव्रीहीमध्ये येणार नाही. सी चूक येते या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी फक्त बी बरोबर, पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. तिसऱ्या पदाचा उल्लेख तिथं बहुव्रीही समास. ठीक आहे. हा प्रश्न आउट ऑफ द कंटेक्स्ट होता. माझं उत्तर मी तुम्हाला सांगतो की काय दिलं, काय लॉजिक लावलं. आणि बघा, आता तुम्ही असं म्हणायचं नाही की सर तुम्ही शिकवताय आणि तुम्हालाच माहित नाही. ठीक आहे, मी तुम्हाला शब्दशक्ती शिकवतानाच म्हटलं होतं, मी जो कंटेंट घेईल तेवढाच अभ्यास करायचा, त्याच्या पलीकडचा जास्त विचार करायचा नाही. स्टील आयोगाने आपलं काम इतकं सोपं करून दिलेलं होतं या प्रश्नामध्ये. मी तुम्हाला सांगतो कसं सोपं करून दिलं होतं. बघा, नेहमी सांगत असतो की पर्यायाकडे जरा बघत चला. ठीक आहे, आता बघा ए आणि सी बरोबर आहे, बरोबर. आता अगेन तुम्ही म्हणसाल मी घरी आल्यावर हे अनालिसिस केलं असेल तर अगेन नाही, मी तिथं हे सगळं, फक्त माझी एक सिली मिस्टेक काय झाली मी ती तुम्हाला सांगतो. अगेन मी तिथे हाच विचार केला की बुद्ध गयेचा पिवळा वारा, मला माहित नाही बाबा ह्या वाक्याचा अर्थच मला कळला नाही, तिथे लिटरली कळला नाही कळणार. 99% विद्यार्थ्यांना नाहीच कळणार. जो एकदम असा रसिक माणूस आहे की ज्याला वेगवेगळ्या कविता वाचायचा छंद आहे, वेगवेगळ्या साहित्यिकांच्या कविता संग्रह घेऊन तो वाचत बसतोय, त्यालाच त्याचा अर्थ माहिती, किंवा कवितेचा सार ज्याला अभ्यासायची सवय त्यालाच हे माहिती आहे. स्टील मी तुम्हाला सांगतो, बघा इथे बुद्ध गयेचा पिवळा वारा. आता बघा इथे ए आणि सी बरोबर पहिला पर्याय. मला सांगा एच्यात काय अभिधा, सी मध्ये काय लक्षण व्यंजन. आता मला सांगा एकाच वेळेस अभिधा लक्षण व्यंजन असं कुठं पाहिलंय का आपण? नाही ना. पर्याय क्रमांक एक एलिमेंट झाला. आता बघा बी आणि डी बरोबर. बघा इथे लक्षण दिले, इथे लक्षार्थ व्यंगार्थ दिले डी मध्ये. आता लक्षणा शब्दशक्ती आली तर त्याचा लक्षार्थ असतो, पण इथं व्यंगार्थ कशाला घातला, बरोबर. ज्यावेळेस फक्त आपण इकडे लक्षण घेतोय तिकडे व्यंगार्थ काय घेतोय, लक्षार्थच घेतला पाहिजे ना. दुसरा पण पर्याय झाला. आता बघा फक्त सी बरोबर आणि सी डी बरोबर. आता इतकं आयोगाने इथं पण कन्फ्युजन केलं नाही, काम एकदम सोपं करून दिलं आपण. बघा आता लक्षण व्यंजन आहे हे तर फिक्स आता, कारण इकडे काय व्यंजन शब्दशक्तीचा प्रकार दिलेला नाही, त्याचे अर्थ दिलेले तिकडे, बरोबर. आता इथे सी बरोबर आणि सी डी बरोबर, यापैकी मी काय उत्तर दिलं तर मी सी डी बरोबर, की जी माझी सिली मिस्टेक होती. का तर तिथे मी काय म्हटलं, लक्षणा लक्षार्थ, व्यंजना व्यंगार्थ, आणि 4 मारून आलो. मी इथं पाहिलं नाही शब्दशक्तीचा प्रकार ओळखलाय सांगितलेला आहे. लक्षात, लक्षण आणि व्यंजना शब्दशक्ती दोन्ही इथं शब्दशक्ती आहेत. तुम्ही म्हणाल ऍट अ टाइम दोन्ही कशा काय, ते आपण नंतर पाहूया, डिस्कस करूया. तर पिवळा वारा आला म्हणजे नक्की काय आलं, हे बुद्ध गयेवरून आला तर काय आलं. ठीक आहे, पिवळा वारा आला म्हणजे प्रत्यक्षात पिवळा वारा नाही आला, तर काय आलं, पिवळे वस्त्र धारण केलेले जे बौद्ध भिक्खू आहेत ते आहे. म्हणजे इथं आपण लक्षात घेणारा अर्थ जो आहे तो लक्षण शब्दशक्ती. आता व्यंजना शब्दशक्ती कसे काय, अनेक अर्थ ज्यावेळेस निघतात त्यावेळेस व्यंजना शब्दशक्ती असते. आणि ज्यावेळेस बुद्ध गयेवरून पिवळे वस्त्र धारण केलेले बौद्ध भिक्खू येतात त्यावेळेस ते फक्त येत नाहीत, ते त्यांच्या समोर असं अगाध असं ज्ञान घेऊन येतात, बरोबर. खूप सारे अर्थ त्यातून व्यक्त होतात, ते व्यंजना शब्दशक्ती पण आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं फक्त सी बरोबर ते उत्तर राहील. शब्दशक्तीचा आपल्याला फक्त प्रकार ओळखायला सांगितलं, शब्दशक्तीचे ते वाक्यातले अर्थ आपल्याला ओळखायला सांगितलेले नाही. फक्त सी बरोबर येणार आहे या ठिकाणी. लेखन नियमानुसार आपण जे शब्द पाहिले होते त्याच्या जरा वेगळे शब्द आले. काही शब्द पाहिले होते आपण लेक्चरमध्ये, आशीर्वाद, महात्म्य. ठीक आहे, अनसूया यावरती आपण सविस्तर चर्चा केली होती. हा शब्द बरोबर आहे, अनसूया, बरोबर. बरेचसे व्यक्ती काय लिहितात, अनुसया असं लिहितात, जो की चुकीचा. आपण लेक्चरमध्ये का चुकीचा आहे ते आपण एकदम सविस्तर त्याचा विग्रह करून पाहिलेला होता. ठीक आहे, आता इथे एक बघा ऑप्शन एलिमिनेशन आहे, मी तुम्हाला सांगतो. आविष्कार हा शब्द आपल्याला माहिती आहे, किंवा उफराटा. आता आपण म्हणतो ना उरफाटा म्हणतो, इथे शब्द नीट वाचा, उफराटा असं नाहीये. त्यामुळे ए तर जागेवर चुकतो, ए बी बरोबर हा पर्याय गेला, ए डी बरोबर हा पर्याय गेला. ठीक आहे, आणि ह्या आविष्कारवरून पण आविष्कार असा शब्द आहे, आविष्कार असा शब्द नाहीये. त्यामुळं पहिला ए चूक आहे, त्यामुळे हे 2 पर्याय गेले. आता बघा इथे विशेष हा शब्द आपल्या परिचयाचा आहे, हे जरी तुमच्या बाकीचे नसले तरी.
विशेष शब्द आपण कसा लिहितो? विशेष षटकोनाचा अगोदर आहे, षटकोनाचा नंतर. इथे बघा षटकोनाचा घेतला अगोदर, त्यामुळे सी चूक आहे. सी चूक आहे, त्यामुळे CD बरोबर असलेला ऑप्शन लिमिट झाला. पर्याय क्रमांक 4 बरोबर. इकडे पाहायची काहीच गरज नाही. मला हे फॉर एक्झाम्पल माहितीच नाही अनसूया शब्द कसा लिहिला. आता काही विद्यार्थ्यांनी जर जो डायरेक्ट इकडे गेलाय त्याला अनसूया शब्द कसा लिहायचा हे माहित नाही, तो अनुसया असा शब्दाचा उच्चार करतो चुकीचा, त्यामुळे तो म्हणाल हे तर चुकीचं आहे, तो काय म्हणाल डी चुकीचं. येते का लक्षात? तो प्रश्न चुकून येईल. डी वाले 3 चुकीचे करेल आणि एक उत्तर देऊ नये नाही. त्यामुळे मी सांगत असतो की आपला स्टॅटिक पार्ट आपला एकदम क्लिअर झाला पाहिजे, की जो आपण लेक्चरमध्ये एकदम सविस्तर अभ्यासलेला आहे. त्यामुळे इथं कन्फ्युजनचा आपल्याला संधीच नाही. अनुसया बरोबरच आहे हा शब्द, बरोबर. बाकीचं त्यामुळं हे बाय डिफॉल्ट तर काय बरोबरच आहे, तिथं काय असं काय कन्फ्युजन नाहीच आहे, बरोबर. ह्या अनुसूयामुळे एखादा व्यक्ती डी करून चुकीचा करून येऊ शकतो, ज्याला माहित नाही त्याला. ज्याने आपले लेक्चर केले त्याला चांगलं माहिती आहे अनुसूया शब्दाने किती फोडून सांगितलेला आहे. ठीक आहे, का तो अनुसूया असा बरोबर आहे? अनसूया असा का बरोबर? तो अनुसया असा का नाही? तुम्ही तुम्हाला कितीतरी त्याचा आता मी डिस्कस करत बसत नाही. तत्सम शब्दाचा गट ओळखा. अगेन लेक्चर मधलं आलेलं आहे आणि लेक्चर मधलं आलं नाही, प्रिव्हियस क्वेश्चनचाच रेफरन्स आहे सगळा. ठीक आहे, लेक्चर मध्ये आपण सविस्तर ट्रिक्स वगैरे पाहिलेले आहेत, शब्द कसे पाहिलेले आहेत. घोडा, बोका, चिन्हे, रेडा, देशी शब्द. डी वाला पर्याय कॅन्सल होतो डायरेक्ट, बरोबर. आता बघा, घास, कोवळा, पान. आता आपण पाहिलं होतं ग्रासचं काय झालेलं आहे? घास झालेला आहे, म्हणजे हा तद्भव शब्द आहे. कोमलचं काय झालेलं आहे? कोवळा झालेला आहे, हा कसा शब्द आहे? तद्भव शब्द आहे. पर्णचा पान झालाय, अग्नीचा आग झाला, हे सगळे तद्भव आहे. ए पर्याय एलिमेंट झाला, कारण आपल्याला तत्सम विचार ए एलिमेंट झाला. फक्त बी बरोबर आणि बीसी बरोबर आहे. पाहूयात आपण. प्रीती, गुरु, विद्वान, कर, बाय डिफॉल्ट तत्सम जशाच तसे संस्कृत मधून आलेले. बऱ्याच ठिकाणी आपण यांना चर्चा लिहिलंय, शब्दशक्तीमध्ये पण चर्चा लिहिलंय आणि शुद्ध लेखनाच्या नियमांमध्ये पण आपण यांचा विचार केलेला आहे, बरोबर. मी तर दुसरी वेलांटी कशी काय, ठीक आहे, या संबंधी आपण काही नियम पाहिलेले होते. ते कसे तत्सम शब्द संस्कृत मधून जशाच तसे आलेले आहेत. या ठिकाणी कोणता बरोबर आहे? या ठिकाणी बघा, बी बरोबर आहे आणि सी बरोबर आहे. क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. धोंडा, बोका, रेडा कोणते शब्द? काही लोक लावायची गरज नव्हती, देशी शब्द. सर क्वेश्चनच आहे, तेवढे जरी करून दिले असते तरी बरोबर आलेले असतं. सोपे शब्दशुद्धीवरती एकच प्रश्न अवघड होता, तो पण कसा टॅकल करायचा ते मी तुम्हाला सांगतो कसा करायचा होता. ठीक आहे, बाकी सगळे आपल्या सोर्स मधूनच होते, आपण घेतलेल्या ट्रिक्स मधूनच आलेले होते आणि सोप्या ट्रिक होत्या. त्यात म्हणजे असे कुठले एक्स्ट्राचे शब्द टाकलेच नव्हते, आहे त्याच ट्रिक मधले शब्द टाकलेले. देशी शब्दांचा योग्य गट ओळखा. आता इथे तुम्हाला सगळ्या ट्रिक ऍट अ टाइम आठवणं गरजेचं होतं. डबा म्हटलं की तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे गुजराती. गुजराती कृष्णजाची पाहिला होता आपण, ठीक आहे. शेट, आपण कोणता शेट पाहिला होता? शेट नानावटी पाहिला होता, त्याच्याकडे डबा होता, डब्यात तूप होतं, पाहिलं होतं. सॉरी, डब्यात घी होतं. तूप म्हटलं तर कानडी शब्द, डब्यात घी होतं म्हटल्यावरती कोणता येणार आहे? गुजराती शब्द. हा गुजराती पर्याय एक एलिमेंट झाला. डोळा आणि डोके काय देशी आहेत, परंतु डबा मात्र गुजराती, त्यामुळे पर्याय एक एलिमेंट झाला. घोडा आणि झाड हे देशी शब्द आहेत, परंतु इथं गाजर कानडी आलेला आहे, हा एलिमेंट झाला. ठीक आहे, मेहनत आणि पगार आपण पाहिलं, अरबी फारसी मध्ये होते. त्याला ट्रिक आठवली पाहिजे. मेहनत कोणी केली होती आठवा ट्रिक मध्ये आपल्या. 4 एलिमेंट झाला. देशी शब्दांचे 3, धोंडा, दगड, घोडा. क्रमांक 3 बरोबर आहे. खालीलपैकी फारसी शब्दाचा, आता हा अवघड प्रश्न होता थोडा, आपल्या रेग्युलर पॅटर्नच्या बाहेर होता, पण याचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो कसं करायचं होतं. आता मी तुम्हाला फारसी शब्दांची ट्रिक पाहत आणि काही शब्द असे ट्रिक झाल्यानंतर काही शब्द असे घेतले होते. फार ह्या शब्दाला यमक असणारे शब्द दाखवले होते. तार, वार असे वेगवेगळे शब्द पाहिले होते. ठीक आहे, आपण आता ते शब्द आपण घेत नाहीये आता, लक्षात घ्या फक्त इथे त्याला यमक असणारे हे फारशीच आहे, बरोबर ना. आता बघा, आपण प्रत्यय घटित शब्दांमध्ये पाहिलं होतं. खोर हा प्रत्यय फारशी, हे पण पाहिलं होतं. आणि मजुरी आपल्या ट्रिक मधला शब्द आठवा, मजुरी. या ठिकाणी बी आणि टी हे जात होते फारशी मध्ये. आता इथं एक लॉजिक सरळ सरळ कळते. मुसलमान हा शब्द म्हटलं तर माहित नाही, आपण वाचलेलंच नाहीये. मुसलमान अरबी आहे की फारशी आपल्याला माहित नाहीये, पण एक लॉजिक असं मी लावलं होतं किंवा मला असं आठवलं की बाबा मुस्लिम धर्माचा उदय कुठे आहे तर मक्का मदिनामध्ये. मक्का मदिना कुठे येते तर सौदी अरेबियामध्ये येते. सौदी अरेबिया म्हटलं तर ते अरबी राष्ट्र किंवा अरबी शब्द असण्याची शक्यता
जास्त आहे म्हणून मी हा पर्याय एलिमिनेट करतो, आपल्याला फारशी पाहिजे, हा अर्धी आहे म्हणून हा एलिमिनेट झाला ए, ठीक आहे, हा एलिमिनेट झाला. इथं BD बरोबर, BC बरोबर, बी बरोबर फिक्स आहे. मग ह्या खुशीचा प्रश्न राहिला का नाही, आपल्याला जरी माहित नसेल, हा तर माहिती आहे फिक्स फारसी, बी तर आता फिक्स फारसी आहे, हा खुशी पण, कारण इथे बघा BD बरोबर आणि BC बरोबर दोन्ही मध्ये बी आहे. तर राहिला प्रश्न D आणि C मध्ये. तर बघा D आणि C मध्ये आता मला माहिती आहे की खोर हा प्रत्येक गटीत शब्द फारसी प्रत्येक गटीत आहे. आपण पाहिले होते कसे त्या गोष्टी कम्पॅरेटिव्हली आपण घेतल्या होत्या. मजुरी अगेन मग तो जाणार फारसी मध्येच, या ठिकाणी BD बरोबर येणार. इरसाल तलबी हे रेग्युलर पॅटर्न मध्ये आलेले शब्द नव्हते, थोडे आउट ऑफ द बॉक्सच टाकले होते, त्याचा विचार करायचा नाही. आणि ज्याचा चुकला असेल हा प्रश्न तो चुकू द्या, हा 70% विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी चुकला असेल, ज्यांनी तुक्का मारलाय त्याचाच बरोबर आलेला असेल. हा प्रश्न सगळ्यात भारी वाटला मला ह्या पेपर मध्ये, आणि मी फिक्स सांगतो की यातले 50% विद्यार्थी हा प्रश्न चुकला असतील. घर घर या अभ्यास शब्दात वाक्यात उपयोग योग्य प्रकारे असलेला असं पर्याय कोणता. आता एक तर गोष्ट फिक्स आहे की घर घर हा अभ्यासमध्ये कोणत्या याच्यात जातो तर पूर्ण अभ्यासमध्येच जाणार गेला, तर अंश अभ्यासमध्ये जाणार आहे का, नाही. अंश अभ्यासवाले दोन्ही एलिमेंट करून टाका पहिले, ते लक्षात. आता राहिला पूर्ण अभ्यास की अनुकरण वाचक. आता मदत मिळवण्यासाठी तो घर घर फिरला, बरोबर वाटू शकतं, लगेच टिक मारून तुमची मिस्टेक होऊ शकते, ठीक आहे. आता एक लक्षात घ्यायचं, आपण एक म्हण माहित असेल आपल्याला, मला लिटरली एक्झाम्पल ती म्हण आठवली, घरोघरी मातीच्या चुली. घरोघरी असा शब्द येतो, घर घर असा नाही. घर घर म्हटलं तर तो आवाज येतो, बरोबर, पिठाच्या गिरणीतील दाणे सुद्धा घर घर आवाज झाला. आवाज आहे म्हटलं तो अनुकरण वाचकच येणार. अभ्यासामध्ये आपण 3 प्रकार पाहिले होते, पूर्ण अभ्यास, अंश अभ्यास आणि अनुकरण वाचक. अनुकरण वाचक जरी पूर्ण अभ्यास वाटत असले तरी ते आवाज दाखवते म्हणून त्याला अनुकरण वाचक म्हटलं. घर घर हा आवाज आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता इन केस आयवाने जर पहिलं उत्तर दिलं पहिल्या आन्सर केलं चुकून, असं होणार नाही शकत, तर आपण त्याचं तिसरं साठी आपण हे करू शकतो, ठीक आहे, किंवा आपण त्याला ऑब्जेक्शन देऊ शकतो, कारण तिसरं पर्याय याचं योग्य उत्तर आहे. बघा यावरती कोणाला काही डाऊट असेल तर अगेन मला विचारा, कारण माझ्या मते घरोघरी हाच शब्द वापरला जातो, घर घर असा शब्द वापरला जात नाही. घर घर वापरला तर तो मग काय ना अनुकरण वाचक येणार, आवाज दाखवतो. हा प्रश्न एकदम भारी होता. अनफॉर्च्युनेटली वाक्प्रचारावरती आपण लेक्चर घेतले नव्हते. मी तुम्हाला म्हणीमध्ये एक गोष्ट सांगितली होती म्हणींचा अभ्यास करताना, की म्हणींमध्ये क्रियापद काय असतं, अद्यावृत असतं, म्हणजे लपलेलं असतं. एक गोष्ट सांगितली होती, क्रियापद लपलेलं असतं. उदाहरणार्थ घरोघरी मातीच्या चुली ही म्हणच आहे, बरोबर, घरोघरी मातीच्या काय चुली आहेत. इथं क्रियापद दिलंय का रे म्हणीमध्ये, नाही. क्रियापदामध्ये क्रियापद गाळलेलं असतं म्हणीमध्ये, वाक्प्रचारांमध्ये मात्र क्रियापद असतंच. आणि आपण पाहिलं होतं म्हणींचा अभ्यास करताना, किंवा मोराळंबेंच्या पुस्तकात पण आहे माझ्या मते, की म्हणींमध्ये काय केलेलं असतं, हे पूर्ण वाक्यच असतं म्हण, म्हणजे फक्त क्रियापद गाळलेलं असतं, असं एक वाक्य माझ्या मते आपण डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे. तर म्हणजे वाक्प्रचार हा एक शब्दसमूह असतो, तर हे फिक्स बरोबर, यात काय म्हणजे डाऊटच नव्हता, बरोबर. बाकीचा खालचा काय भाग येते मी तुम्हाला फक्त मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर म्हण हे काय असतं, पूर्ण वाक्य असतं. वाक्प्रचार हे संपूर्ण वाक्य नसते, हे विधान बरोबर आहे. म्हणी आणि वाक्प्रचारामधला माझ्या मते म्हणींचा अभ्यास करताना मी एक गोष्ट बोललेलो पण आहे, की म्हणींचा आणि वाक्प्रचाराचा फरक आपण नंतर पाहूयात, असं मी म्हटलं होतं. म्हणी आणि वाक्प्रचार यातला फरक, ठीक आहे. आता हे संपूर्ण वाक्य नसते तर नसते, तो एक शब्दसमूह असतो फक्त, आणि तो वाक्याचा एक भाग असतो अर्थात. आता बघा इथे एक लॉजिक तुम्हाला लावता येते. एक्झाम मध्ये ना थोडं लॉजिकशी खेळलं पाहिजे, आपण थोडं गेस वर्क केलंच पाहिजे. हे बी आणि सी वाक्य जर पाहिलं, आता पहिलं तर फिक्स बरोबर आहे. आता बी सी मध्ये तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल, एक लक्षात घ्यायचं. आता अगेन मी सांगतो, अगेन माझा पण चुकलेला आहे, कारण मी अटेम्प्टच केला नव्हता, नंतर येऊन पाहूयात म्हणलं याच्याकडे. अगेन मी सांगतो तुम्हाला, कारण मी पण अगेन तिथं कन्फ्युज झालो, कारण मी फक्त जस्ट रॅन्डम वाचून गेलो होतो, आलं लक्षात, किंवा फार पूर्वी वाचलं होतं, त्यामुळे तिथं कन्फ्युजन झालं. नंतर मी काहीतरी तुका मारून आलं का लक्षात. बघा ते संपूर्ण वाक्य नसते आणि वाक्याचा तो एक भाग असतो. हे दोन्ही वाक्य काय आहेत, एकमेकांना अपोजिट आहेत. ज्या अर्थी हे वाक्य बरोबर असेल त्या अर्थी हे पण बरोबर असणार, कारण बघा अपोजिट म्हणजे एकाच अर्थाचे. ते संपूर्ण वाक्य नसते म्हणजेच काय, वाक्याचा एक भाग असतो, आलं लक्षात. या ठिकाणी एबीसी तिन्ही पण बरोबर आहेत, एबीसी बरोबर.
तर शब्दसंग्रहाचा अभ्यास करूयात. अगेन आता मी तुम्हाला इथे अगेन अप्रोच सांगतो. रिठावर दिवा लागणे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आलेला होता. स्टील कसा अप्रोच करायचा होता याला मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, क्लिअर आहे ना माझा ऑडिओ वगैरे? मला परत एकदा कन्फर्म करा ग्रुपवरती कोणीतरी मेसेज. ओके, थँक्यू. बघा, रिठावर दिवा लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आता बघा, एक आपण म्हणतो आपल्या बोलण्यात येतं, तू काय दिवे लावलेत मला चांगलं माहिती आहे, बरोबर? मग आयोगाने पहिलाच ऑप्शन हुशारी दाखवण्यासाठी तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी पहिलाच ऑप्शन तो टाकला. आलं लक्षात? आता एक अगेन आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे, कसा अप्रोच करायचा मी तुम्हाला सांगतो. रिठावर दिवा लावणे, बरोबर, आउट ऑफ द बॉक्स आहे. आता बघा, हुशारी दाखविणे आणि ज्ञानाचा प्रकाश पाडणे एकाच टोन मध्ये जातात. त्यावेळेस आपण हुशारी दाखवतो, त्यावेळेस ज्ञानाचा प्रकाश पाडत असतो आपण. लक्षात? ऍट अ टाइम दोन उत्तर असतील का? आता राहिलं दुसरा आणि तिसरा. मी म्हणतो तुम्ही रिस्क घ्यायची, कुठलाही एक मारून यायचा. अगेन मग कोणता मारायचा? तर माझ्यासारखा व्यक्ती कोणता मारेल? मी तिसराच मारला होता. मला प्रूफ पाहिजे असेल तर दाखवतो. आणि अगेन मी तुम्हाला एवढं पण सांगतो की मला हा वाक्प्रचार खरंच माहित नव्हता. स्टील माझा बरोबर आला. ठीक आहे, बघा, मी वंश चालविणे हा का मारला? तुम्ही म्हणले एक तर हे रिठा काहीतरी नवीनच आलेले आहे, लक्षात. आणि संकटाशी लढणे हे कॉमन वाक्य समोर झाला, बरोबर, कॉमन झाला. आणि याच्याशी संबंधित आपल्याला बरेचसे वाक्प्रचार हे वाचनात येतात आपल्याला. मी काय म्हटलं की संकटाशी लढणे हे नसणारे काहीतरी आउट ऑफ द बॉक्स म्हटलं, वंश चालविणे असंच काहीतरी उत्तर असणार आहे. क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. सोपा होता. बघा, एखाद्याला आपण पाणी पाजतो म्हणजे काय? पराभव करतो. आता पाणी पडले, आता आपण एक वाक्प्रचार माहिती आपल्याला किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले तरी तुम्हाला एक अप्रोच येऊन जात होतो. त्यामुळे मी वारंवार नेहमी सांगत असतो की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन शब्दसंग्रहाचे पहिले करा, वेळ भेटला तरच बाकीचे करा. ठीक आहे, पाणी पडणे, बरोबर, आपण म्हणतो ना आनंदावर विरजण पडले. थोडक्यात आपलं काय असतं, थोडं निराशा होते. पाणी पडतं ज्यावेळेस, त्यावेळेस ती गोष्ट वाया जाते. पाणी सोडणे म्हणजे आशा सोडणे. सोपा होता. पाणी मुरणे, आपण म्हणतो कुठेतरी पाणी मुरतोय म्हणजे काहीतरी गुप्तगट शिजत असणार आहे. आता बीला 3 असणार आहे बघा, 2 पर्याय होते. हा तर आपल्याला यायला पाहिजे होता. पाणी मुरणे हे तर आपल्याला माहित पाहिजे होतं. पाणी मुरतंय, गुप्तगट शिजतोय कुठेतरी. बीला 3 असणारे 2 पर्याय, 1 आणि 3 युनिट होतो. आता बघा इथे एला 4 आहे, एला 4 आहे, काय करायची गरज नाही. पाणी पाजणे, आपण एखाद्याला पाणी पाजतो म्हणजे काय, पराभव करतो. आपण पाणी पाजले त्याला, अक्षरशः त्याला पराभव केला पूर्ण. ठीक आहे, सी ला 2 येते, सी ला 2 असणारा पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. बघा, इथं कन्फ्युजिंग हा क्वेश्चन होता. एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखवणे. आता हा अगेन मी स्वतः तिथे कन्फ्युज झालो त्यावेळेस मी प्रश्न सोडत होतो त्यावेळेस. ठीक आहे, तर स्टील माझा बरोबर आलेला आहे. कसा आलाय तुम्हाला दाखवतो. एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखवणे. आता एकतर कानावर हात ठेवतोय म्हणजे नाही बाबा माझा ह्या गोष्टीशी काय संबंध नाही, साधं गेसवर्क लागतं. डी बरोबर. कानावर हात ठेवतोय म्हणजे काय, कानात बोटे घालणे, त्याच अप्रोचने जातो. पर्याय जर पाहिले तर बघा, डी बऱ्याच ठिकाणी येतोय आणि बी पण येतोय या ठिकाणी. आलं लक्षात? बी आणि डी घेतला. आता कानी कपाळी रडणे हा तर डायरेक्ट जातो, बरोबर, ए वाला जातो, एक पर्याय गेला. आणि हा केवळ एबीडी बरोबर हा पण पर्याय जातो. ठीक आहे, अगेन हा मी वाचला नव्हता त्यामुळे कन्फ्युज झालो. जातात, ठीक आहे, 2 ऑप्शन जातात. हा, कन्फ्युजन कुठं होतं? आता कानाला खडा लावणे. ठीक आहे, राहिला आपल्याकडे कोणता पर्याय? फक्त एकतर बीडी बरोबर किंवा बीसीडी बरोबर. आता आपल्याला फक्त सी चा विचार करायचा. कानाला खडा लावणे. आता तिथं मला वाटलं की आता मला हे कानाला खडा लावणे या प्रचाराचा अर्थ माहिती आहे, मी तुम्हाला समजून सांगतो. आता पण पहिल्यांदा लक्षात घ्या अप्रोच पदा माझा असा होता, कानाला खडा लावणे. आता मी काय म्हटलं, जर आयोगाने जर याचा रेफरन्स लावला की एखाद्या गोष्टीचा आपला संबंध न दाखवणे हे पण कानाला खडा लावणे हे पण येईल. मी म्हटलं बीसीडी बरोबर असं केलं तर माझं काय म्हणणं होतं की हे आपले रेग्युलर वाक्प्रचार कानाला खडा लावणे, बरोबर. त्याचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो. हे सी नसणार असा मी तिथं विचार केला, बरोबर. का तर ते कन्फ्युज करायला टाकलेलं असणार. 4 एलिमिनेट केला. आता स्टील आपण पाहूया काय उत्तर देते.
ठीक आहे. 4 एलिमेंट पर्याय क्रमांक 2 बरोबर. आता कानाला खडा लावणे म्हणजे काय? पूर्वी काय केलं जायचं, एखाद्या व्यक्तीने जर एखादा गुन्हा केला, आता तुम्हाला एक गोष्ट माहित असेल, कानाची जी पाळी असते ना, म्हणजे आपण कानात जे हे असतं ते एकदम लवचिक असतं किंवा पातळ असते, बरोबर. तिथं आपण जर पूर्वी काय करायचे, एखाद्याला शिक्षा द्यायची म्हटलं ना, तर कानाला असा खडा लावायचे आणि ते तोडायचे. म्हणजे तिथं काय, त्याला थोड्या वेदना व्हायच्या ना, ते पातळ असल्यामुळे ते लगेच तुटायचं. ते कानाला खडा लावायचे शिक्षा केल्यावर. तर कानाला खडा लावणे याचा अर्थ काय होतो, की बाबा एखादा गुन्हा मी करणार नाही किंवा एखादी गोष्ट मी करणार नाही असं जर मी निश्चय केला, तर मी कानाला खडा लावला नाही बाबा. पण हा त्या टोन मध्ये जातो की नाही बाबा ह्या गोष्टीशी आपला काही संबंध नाही, ही गोष्ट मी केली नाही, हा गुन्हा मी केला नाही, अशा टोननी पण जातो. अगेन आता आयोग काय उत्तर देते पाहूया. शक्यतो बी आणि डी बरोबर असणार आहे, कारण कानाला खडा लावणे म्हणजे काय असतं, त्याचा थोडक्यात मॅक्झिमम क्लोज जाणारा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट न करण्याचा निश्चय करणं त्या अँगलकडे झुकतो. त्यामुळं सी नसणार आहे, तर बी आणि डी बरोबर येईल. सेम लॉजिक. व्हेरी गुड. आता हा पण अगेन बघा, मी वारंवार सांगतोय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन करत चला. भालगज भवानी विचारलेला आहे बऱ्याच वेळा, वादराईन संबंध बऱ्याच वेळा विचारलेला आहे. आता इथं आयोगाने थोडे ऑप्शन कन्फ्युजन टाकले होते. एक ऑप्शन मात्र तुमचा बरोबर होता, षटकर्णी होणे म्हणजे गवगवा होणे. षटकर्णी होण्याचा वाक्य प्रश्न कसे आलेले, षटकर्णी होणे म्हणजे गुप्त गोष्ट तिसऱ्याला सांगणे, असा त्याचा अर्थ आहे. आता का तसा अर्थ आहे मी तुम्हाला समजून सांगतो. गुप्त गोष्ट तिसऱ्याला सांगणे. आता एक गोष्ट जर गुप्त गोष्ट तिसऱ्याला सांगितली तर अर्थातच त्याचा गवगवा होणार आहे, अख्ख्या गावात टेंडोरा पिटला जाणार आहे, बरोबर. कारण ते असतं ना, तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको. ती समोरची पण म्हणते दुसरीला तिसरीला सांगते आणि तिला म्हणते तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको. असं स्प्रेड होत जातं, त्याचा गवगवा होतो. षटकर्णी होणे म्हणजे गवगवा होणे. एला 3 असणारा 2च पर्याय आहेत, ठीक आहे. दुसरा आणि चौथा एलिमेंट होतो. 1 आणि 3 पैकी आता बघा बी ला इथं 2 येते, हे दोन्ही कॉमन आहे. बीला 2 देऊन टाका. जहानबाज की म्हणजे ढालगज भावानी. हे निगेटिव्ह टोन मध्ये वापरलं जातं एखाद्या स्त्रीसाठी, ढालगज भावानी. आता नंतर कधीतरी सविस्तर आपण यावरती चर्चा करूया. ढालगज भावनेचा उत्पत्ती काय आहे, अर्थातच लेक्चर मध्ये हे घेणं शक्य नसते, ठीक आहे. ते तुम्हाला फक्त वाचायचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जस्ट. बीला 2 आलेले. आता राहिला प्रश्न ताळूचा दात आणि बादरायन संबंध. तर बादरायन संबंध हे वाचतात आलंच पाहिजे, तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेलेच यावर. तर बादरायन संबंध म्हणजे काय, ओढून ताडून संबंध लावून. क्लोज कुठं जातो, आवडती वस्तू असं काय येणार आहे का, नाही. बादरायन संबंध म्हणजे काय, आदरातिथ्य. असं वेगळाच काहीतरी अर्थ दिलाय, म्हणजे त्याचा रेफरन्स असंही पण लागू शकतो की उदाहरणार्थ मी एखाद्याच्या घरी गेलो आणि त्यांनी माझं आदरातिथ्य केलं. का केलं, मी ओढून ताडून त्यांच्याशी संबंध लावला. येते का लक्षात. बादरायन संबंध, आता याची स्टोरी मी सांगत नाही, बादरायन म्हणजे काय वगैरे, गरजेचं पण नाही, तेवढ्या खोलात जाऊ पण नका, ठीक आहे. बादरायन संबंध म्हणजे आदरातिथ्य. डीला 1 असणार, एकच पर्याय होता. एवढं जरी माहित असते किंवा ज्याचा चांगला बादरायन संबंधाचा अभ्यास होता त्याला हे लॉजिक लावता आलं असं. बादरायन संबंध म्हणजे जहानबाज, गवगवा होणे, आवडती वस्तू असं काहीच लागतच नाही. ज्याने जर व्यवस्थित वाचले त्याने प्रिव्हियस इयर क्वेश्चन व्यवस्थित, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. ही मन सोपी होती. सर्वत्र सारखी परिस्थिती असणे, पळसाला पाणी 3, घरोघरी मातीच्या चूल. ए आणि सी बरोबर. सर्व बरोबर येणार नाही, कारण 9चे 9 दिवस बी चूक आहे. सर्वत्र सारखी परिस्थिती 9चे 9 जातच नाही, 4 चूक, बरोबर. आता बी पण चूक का जाते, पदरी पडले पवित्र झाले म्हणजे काय, एखादी गोष्ट जर आपण पदरात पाडून घेतली किंवा स्वीकारली तर ती गुणदोषांसहित स्वीकारली पाहिजे. एकदा स्वीकारली त्यानंतर एक्झिट नाही. प्रामुख्याने लग्नाच्या बाबतीत हे वापरलं जातं. पदरी पडलं पवित्र झालं, तुमचा पार्टनर गुणदोषासहित स्वीकारला, नंतर मग एकदा तुम्ही करार केलेला आहे, एकदा विवाह केलेला आहे, तर पुढे काय हे नाही, ते स्वीकारावं लागतं. त्या अर्थाने पदरी पडले पवित्र झाले असं समजून चालायचं, असं त्याचा अर्थ आहे. बी बरोबर. सर्वत्र सारखी परिस्थिती असलेला बी येणार नाही, ठीक आहे. ए सी बरोबर. डी पण एलिमिनेट होतं, माहिती 9चे 9 दिवस नाही. सोपा होता हा प्रश्न. म्हणजे इथे याचा समानार्थी मन ही जरी मला माहित नसली तर 3 पर्याय असे होते की जे एलिमिनेट करता येत होते. मी वारंवार सांगत असतो एलिमिनेशन कडे जरा जास्त थोडं लक्ष द्यायचं, तुमचा वेळही वाचतो
आणि कन्फ्युजन होत नाही. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचते अलंकारामध्ये आपण दृष्टांत अलंकारामध्ये सविस्तर चर्चा केली होती यावरती. ठीक आहे. लहानपणी देगा देवा मुंगी साखरेचा रवा आपण पाहिलं होतं तुकाराम महाराजांची पंक्ती. त्याच्याशी सिमिलर आपण महापुरे झाडे जाती ते लवाळे वाचती असं एका अलंकाराच्या प्रकारात आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे लहानपणात सुख असतं किंवा लहान बनलं तर फायदा असतो, लहान बनून राहिलं तर, असा त्याचा अर्थ त्या अँगलने जातो हा. बरोबर. त्यामुळे उथळ पाण्याला खळखळ फार म्हणजे काय, तो कमी विद्वान असतो तो जास्त बडाया मारतो. हा एलिमेंट झाला. जशी देणावळ तशी दुनावळ, हा पण एलिमेंट झाला. जसं तुम्ही कराल तसं फिराल तसे उगवेल, ह्या अँगलने जाते. जसं देणार तुम्ही एखाद्या गोष्टीला तसंच रिटर्न मध्ये तुम्हाला भेटणार, असा त्याचा अर्थ असतो. कोळसा तितका काळात काही गोष्टी फरक पडत नसतो, आहे तसंच राहतं ते, ह्या अर्थाने जाते. हा पण एलिमेंट होतो. त्या कार्यक्रमात 2 दर्या किनारी केळी मोडत नाही कदाकाळ. आता ही थोडी आउट ऑफ द बॉक्स होता. स्टील माझा बरोबर आलेला आहे. मी खूप दाखवू शकतो. ठीक आहे. नाकाचा बाल या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. आता बघा मी काय तिथे विचार केला एक्झाम मध्ये, नाकाचा बाल. नाक इमॅजिन केलं पाहिजे, बाल म्हणजे केस, हे लगेच लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. हिंदी शब्द जरी असला तरी तो मराठीत असणार आहे, आउट ऑफ द बॉक्स आहे. एक बघा, केस तुटी झाल्यावरती जखम होते, बरोबर. नाकातला बाल जर तुटला तर जखम होण्याची शक्यता असते. आता आपण काय करणार, त्याची खूप काळजी घेणार आहे त्या नाकातल्या केसाची, बरोबर. म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती असा जाणार. थेट माझ्या लक्षात असं आलं की अत्यंत प्रिय असं आलं का, नाही मी कन्फ्युज झालो. अत्यंत सुरक्षित घ्यायचं की अत्यंत प्रिय घ्यायचं, बरोबर. तर हे नसणार आहे माझ्या लक्षात का आलं, तर इकडे अप्रिय आणि प्रिय दिले, त्यावरून अत्यंत सुरक्षित असं थोडा क्लोज जातो. म्हणून मी बी, डी आणि सी मध्ये कन्फ्युज झालो. ए मी एलिमेंट करून टाकला, कारण हे असं नसणार आहे. मी काय केलं, इथं प्रिय दिलंय, इथं अप्रिय दिलंय. ह्या दोनपैकी एक असण्याची शक्यता आहे. का आहे, आता तुम्ही म्हणसाल आयवन कन्फ्युज करायला तुम्हाला दोन्ही टाकले असतील, दोन्ही नसतील. मी स्टील ह्या दोनपैकी एक का घेऊन गेलो, दोनपैकी एक का घेऊन गेलो. एक तर हा थोडा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे, त्यामुळे मी काय म्हटलं की आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन, त्यामुळे आयोगाने आपल्याला स्कोप दिलाय की तुम्ही दोनपैकी एक घ्या, तर अप्रिय घ्या किंवा प्रिय घ्या. पण नाकाचा बाल म्हटल्यावरती तो अर्थातच प्रिय असला पाहिजे. ठीक आहे. फक्त डी बरोबर, अत्यंत सुरक्षित असं येणार नाही. तसे बी आणि डी असलेले पर्याय पण नव्हते, बरोबर ना. बी असलेला एकच पर्याय होता, डी. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल लॉजिक, बी आणि डी पैकी एक असणार. कोणता असणार, तर प्रिय असणार, अप्रिय नसणार. मी असा लॉजिकचा विचार केला, अर्थातच तुम्ही करणं अपेक्षित नाही, मी तुम्हाला सांगतो. अजून बरेच विद्यार्थी हा प्रश्न चुकलेला असेल त्यांचा. काही प्रश्न एकदम आउट ऑफ द बॉक्स असतात, असू द्या. थोडं लावता आलं लॉजिक तर लावा, मी तुम्हाला तोच अप्रोच फक्त सांगतो. अगेन रिपीटेड क्वेश्चन आहेत, यावरती आपण चर्चा पण केली लेक्चरमध्ये खूप वेळा. खूप सारे प्रश्न आले आणि ते सगळे प्रश्न आपण डिस्कस केले. ढग बघा, तुमहाला शब्दशक्तीमध्ये एक आयोगाचाच मागचा प्रश्न आलेला दाखवला होता आणि तो स्पष्ट केला, आणि तिच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं पयोदरचे 2 अर्थ होतात. एक अर्थ होतो ढग, दुसरा अर्थ होतो स्तंभ. ठीक आहे. ढग म्हणजे पयोदर, एला 2. ठीक आहे. एला 2 असणारे 2 पर्याय. आता आपल्याला हे माहिती आहे, सूर्य म्हणजे सविता. आपण लेक्चरमध्ये डिस्कस करताना पण म्हणलं होतं, सौर देवता जी आहे ती सविता. ठीक आहे. आणि सूर्याला सविता असा म्हणायचं आपण पाहिला होता. सीला एक असणारा एकच पर्याय करायचा, एक याचं उत्तर आहे. चंद्र म्हणजे इंदू आणि देव म्हणजे अमर. देव अमर असतो, त्याला कधीच मरण नसतं. म्हणून अमर हा शब्द, त्याचा लिटरल मिनिंग जरी असला, ज्याला मरण नाही तो अमर असं लिटरल मिनिंग आहे, पण तो समानार्थी म्हणून देवाला वापरला जातो. हिला 3 काहीतरी कन्फ्युजन तयार केलेलं आहे. थांबा. बीला 3 जातो, बीला 3 असणार एकच पर्याय 4. इथे मी सूर्याला हे केलं नाही का, सूर्याला सीला 1 आहे ना, मी बीला 1 करून टाकलं. सॉरी, सीला 1 असणार एकच पर्याय 4. अशा सिली मिस्टेक होऊ शकतात. तर तिथं माझी झाली नाही, पण आता एक्सप्लेनेशन देताना झाली. जास्त तिथं फास्ट मध्ये होऊ शकतं. तर हे टाळण्यासाठी नेट प्रॅक्टिस खूप गरजेची असते. मार्केटमधले पेपर आपण वारंवार सोडवले पाहिजे, किंवा आयोगाचे प्रिव्हियस क्वेश्चन टाइम लावून वारंवार सोडवले पाहिजे. टाइम लावून मी हायलाइट करतोय, टाइम लावून. अमृतावनी गोड तुझे नाम देवा, अगेन आपण डिस्कस केलं होतं. अमृत शब्दाचे समानार्थी शब्द सगळे
पय ह्या शब्दाचे अजून दोन अर्थ होतात. पय म्हणजे पाणी, पय म्हणजे दूध. दोन अर्थ होतात पयचे. ठीक आहे. क्षीरचा अर्थ होतो दूध. क्षीरसागर हा शब्द ऐकला असेल, पण त्याचा अर्थ काय होतोय आपण समजून कधीच घेतलेले नाही. क्षीरसागर, दुधाचा सागर म्हणजे दुधाचा समुद्र. क्षीर म्हणजे दूध, सागर म्हणजे समुद्र. ठीक आहे. जीवन म्हणजे पाणी. बघा ऑप्शन देताना पण बघा अमृत म्हटलं तर लिक्विड स्वरूपात आहे, त्याच संबंधीचे शब्द टाकले. ठीक आहे. सुधा म्हणजेच पियुष, आपण वारंवार यावरती हायलाइट केलं होतं. सुधा पियुष म्हणजेच काय, अमृत. द्विज हा शब्द पण आपण डिस्कस केला होता. एका शब्दाचे अनेक अर्थ असणारे शब्द. एक तर ब्राह्मणांचा जन्म 2 वेळा होतो म्हणून त्यांना द्विज म्हटलं जातं. दाताचा जन्म 2 वेळा होतो म्हणून त्याला द्वि म्हणजे 2 वेळा. द्विज म्हणजे जे 2 वेळा जन्मलेत ते. ब्राह्मण, दात आणि पक्षी 2 वेळा जन्मतात. आपण हे लेक्चर मध्ये ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, कसे जन्मतात 2 वेळा ते आपण पाहिलेले आहे. मी आता रिपीट करत नाही. फक्त सी बरोबर. आता बघा सी हे फिक्स बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे ना. सी हे फिक्स बरोबर असलेले दोन पर्याय एलिमेंट होतात, सी आणि ए सी बरोबर. आता ए वरती कन्फ्युजन आपलं तयार होऊ शकतं की बाबा हे असं असू शकतं बाबा काहीतरी इथं, कारण पक्षी आलेला आहे. ठीक आहे. कारण द्विज म्हणजे पक्षी हे जरी बरोबर असलं, भुसूर आणि श्रेष्ठ असं काही वाचनात आपल्या आलेलं नाही. ते आपण थोडं थंब राहिलं पाहिजे आपल्या याच्यावरती. सी बरोबर. आणि पाहूयात ना, मग 2 पैकी चुकला तर चुकला, पण इथं आपल्याला याच्याबद्दल माहित नाही ना, नसेल शक्यतो. आपण पाहिलं होतं त्या 3 तिघांनाच द्विज म्हटलं जातं, तेच उत्तर असणार आहे. तर सी बरोबर. आता इथे बघा अगेन बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं असेल इथं घाईघाईमध्ये. अगेन मी म्हणतो घाईघाईमध्ये, तुम्हाला माहित नाही असं मी म्हणत नाही, घाईघाईमध्ये. सभेत धीटपणे बोलणारा. बरोबर. आता एक तर व्याख्याता आणि वक्ता म्हणजे काय, जे भाषण देतात, जे व्याख्यान देतात ते व्याख्याते. वक्ता म्हणजे जो भाषण करतो तो वक्ता. आपल्याला इथं काय बोललंय, स्पेसिफिक बोललंय सभेत धीटपणे बोलणारा. सभेत फक्त बोलणारा म्हटलं नाही, बोलणारा असतं तर मग वक्ता आणि व्याख्याताकडे घेऊन गेलो असतो. धीटपणे बोलणाराला बी आणि डी बाय डिफॉल्ट एलिमेंट होतो. आलं लक्षात. आता ए आणि सी पैकी घ्यायचं. आता सविष्ट आणि सभाधीट मध्ये क्लोज काय, सी. तर सी बरोबर. सभेत धीटपणे बोलणारा सभाधीट. सविष्ट आहे तुम्हाला कन्फ्युज करायला. हा ठीक आहे. आपले व्याकरण आणि शब्दसंग्रहाचे सगळे डिस्कस झालेले आहेत. आता आपण थोडं उताराकडे येऊयात. आता मी तुम्हाला एक जनरल पॅटर्न सांगतो कसा होता त्या पेपरचा पहिल्यांदा, आणि मग आपण उतारा डिस्कस करूया. ठीक आहे. जनरल पॅटर्न कसा होता, बघा आपण उतारा डिस्कस करूयात. व्याकरणाचे प्रश्न जे होते ना, कोर ग्रामरचे, मी तुम्हाला एक ग्रुपवर फोटो पण पाठवला होता. 28 प्रश्न कोर ग्रामर होता. आणि शब्दसिद्धी कधी पण शब्दसंग्रहामध्येच घेतो. काही जण त्याला व्याकरणामध्ये टाकतात. शब्दसिद्धी शब्दसंग्रहामध्ये घेतला तर शब्दसंग्रह आणि उतारा मिळून एकूण 22 प्रश्न होते. आता एक तर ठीक आहे, आपण पॅसेज घेऊयात अगोदर. ठीक आहे, चला मग बाकीची आपण चर्चा करू. ठीक आहे, आता बघा अगेन मी तुम्हाला सांगतो, माझे 1-2 प्रश्न पॅसेज मधले चुकलेले आहेत. तुम्हाला एवढंही सांगतो, तिथं सिली मिस्टेक होतात किंवा गडबड होते. अगेन हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे, हे आपल्याच बाबतीत होतं असं नाही. पॅसेज जरा थोडा टफ होता यावेळेस. आयोगाने सोप्पा पॅसेज न टाकता काय केलेले, थोडा अवघड पॅसेज टाकला होता थोडा. पण अगेन जर ज्याचं प्रॉपर टाइम मॅनेजमेंट आहे किंवा ज्याची प्रॉपर प्रॅक्टिस आहे, त्याला अगेन अर्ध्या तासात हे सगळे 50 प्रश्न सोडवणं काहीच अवघड नव्हतं, विदाऊट एनी कन्फ्युजन. जे आउट ऑफ द बॉक्स आहे त्याचे फक्त लॉजिक लागले तर लागले, नाही तर नाही. बाकी सगळे बरोबर यायला पाहिजे असा पेपर होता. ठीक आहे. पॅसेजच्या बाबतीतही पण ते थोडस व्यवस्थित वाचला, शांतपणे वाचला तर सोपं येण्यासारखं होतं. अगेन थेट पहिला पॅसेज वाचायचा, आपल्याला लगेच लक्षात येते की पहिल्यांदा बाबा चौअंगी भोळ्या व्यक्तींच्या बाबतीत. एकच शेतकऱ्यांसारखे चवंगी भोळे याबद्दल बोललं गेलेले पहिल्या उतार्यामध्ये. दुसरं जे बोललेले गेले सामाजिक व धार्मिक मुक्तारपत्र कोणाकडे तर एका विशिष्ट लोकांचे. नुकतं 2 गटात सरळ सरळ विभाजन केलेली आहे, चवंगी भोळे आणि विशिष्ट लोक. ठीक आहे. मग अगेन तेच मुक्तारपत्राबाबत बोललं गेलेलं आहे वारंवार. चतुष्सीमा बघा, आम्ही तुम्ही असं सरळ सरळ विभाजन झालेलं आहे इथं.
ठीक आहे. मी आता थेट उतारा वगैरे वाचत नाही, तुम्हाला जस्ट मी सांगतो उतारा तुम्ही शांत वाचणं अपेक्षित आहे. तो टेम्पो मेंटेन राहण्यासाठी मी अगेन सांगतो की नेट प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे, नाहीतर अदरवाईज तिथं खूप सिली मिस्टेक होतात आणि वेळ निघून चाललाय, गडबड होते, इंग्लिशचे पॅसेज प्रश्न सोडवायचे, ह्या याच्यामध्ये तुम्ही ग्रामरच्याही चुकून येता, मराठी ग्रामरचे, आणि उताराच्याही चुकून येता, काही गडबड. प्रॉपर टाइम मॅनेजमेंट होणं अपेक्षित आहे. सेकंड पॅरामध्ये पानाडे आणि देवाडे असं सरळ सरळ सांगितलेलं आहे. अगेन आता मी पहिलं उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरूया की मी असा पॅसेज एकदा वाचून घेतलेला आहे. आता मला किती समजला नाही आपण हे बाजूला ठेवूया. मी असं अपेक्षित धरतो की आपण तो थोडा क्वालिटी वाचलेला आहे, काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला वाचताना ज्यावेळेस कळतंय ना की यार जरा काहीतरी अवघड जाते वाचायला, थोडं अवघड जाते वाचायला, त्यावेळेस थोडासा पॉज घ्यायचा, शांत माइंड करायचं आणि जरा एक एक वाक्याला जरा प्रेमाने जवळ घ्यायचं, एक एक शब्दाला थोडस जरा ही सवय लावा की अनस्टेबल माइंड झालं की त्याला स्टेबल करायची सवय लावा. होतं, प्रत्येकाच्या बाबतीत होतंय, असा काहीतरी पॅसेज पाहिलं की गडबड होते. हा, तर आता पानाडे आणि देवाडे पहिलाच प्रश्न विचारलाय आणि दुसरा पॅरा वाचल्यानंतर पहिलाच प्रश्न त्याच्यावरती आलेला आहे, त्यामुळे आपल्याला तिथं लगेच जाता येते. ते लक्षात असे लेखकास वाटते कोणतं साधर्म्य आहे, त्याच्यात काय सांगणे. बरोबर. आता एक तर दोन्ही शब्दांचे हे मग सारखेच हे सरळ सरळ उत्तर आहेत दिलेले. बघा, उच्चार दृष्ट्यावरून किंवा यमकावरून. आता बघा इथे उच्चार दृष्ट्यावरून आणि यमकावरून असं म्हटलेले, पानाड्यांचा अर्थ देवाडे व देवाड्यांचा अर्थ पानाडे सांगत आहे. म्हणजे कोणतरी उभयंतांच्या दोन्ही गोष्टी शब्दांच्या उच्चारांवरून कोणीतरी असं सांगत आहे की पानाडे म्हणजे देवाडी, देवाड्यांचा अर्थ पण पानाडेच. कशावरून? यमकावरून आणि उच्चारावरून. लेखक काय म्हणते, दोन्ही शब्दांचे यमक सारखेच आहेत का? आहे. सी बरोबर आहे, सी बरोबर आहे. बीसीडी चुकवाला ऑप्शन एलिमिनेट झाला. हे बघा मी एलिमिनेट केला त्यावेळेस. बघा आता बघा एक तर गोष्ट क्लिअर आहे, उतारा वाचल्यानंतर तुम्हाला कळते की दोन्ही शब्दांचे कार्य समान नसणारच आहे. कारण पानाडे काय करतात हे सरळ सरळ तिच्यात दिले आणि देवाडे काय करतात हे सरळ सरळ तिच्यात दिलेले. बी पण एलिमेंट झालेला पाहिजे. बरोबर. बी एलिमेंट होते तर सर्व पर्याय बरोबर असणार, ऑप्शन एलिमेंट होते. लक्षात. आता बघा इथे बी चूक तुम्ही हे उत्तर मारून येऊ शकता. लक्षात. तुम्ही म्हटले दोन्ही शब्दांच्या शेवटी डे अक्षर असं लेखकाने कुठं म्हटले? लेखकाने नाही म्हटलं तर ते अद्यावृत होते. अद्यावृत कसं होतंय? तर उच्चार दृष्ट्यावरून. आपल्या लक्षात. हा, आता तुम्ही म्हणाल हे डी कसं काय बरोबर? तर माझं लॉजिक तुम्हाला सांगतो. आयोग काय उत्तर देईल? आता आयोग एसी देतं की एसीडी देतं? बरोबर. कारण इथं दोन्ही उत्तर येऊ शकतात ना, एसी बरोबर वाला आणि एसीडी बरोबर वाला. हे डीच्या बाबतीत काय करायचं आपल्याला? दोन्ही शब्दांचा कार्यकारण संबंध सारखाच आहे. का बरोबर आहे कार्यकारण संबंध सारखा आहे त्यांचा? कारण बघा ना इथे काय दिलेले, वाचा. पानाडे देवाने हे दोन वर्ग अत्यंत उपयोगी व आवश्यक असेल, त्यात संशय नाही. ते अत्यंत उपयोगी आणि आवश्यक आहे. बरोबर. आणि बघा यांच्या अस्तित्वान वाचून जगाचे तारण होणे शक्यच नाही म्हटले तरी चालेल. बघा आता इथे कार्यकारण संबंध कसा दिला? पहिला वर्ग काय करतो? पाण्याचे खरे ठिकाण दाखवून मनुष्याची शारीरिक तृष्णा तृप्त करतो. दुसरा वर्ग देवाचे ठिकाण अमुक सांगून आत्मिक तृष्णा तृप्त करतो. म्हणजे ह्यामुळे मी ते वाक्य घेऊन गेलेलो आहे की दोन्ही शब्दांचा कार्यकारण संबंध सारखा आहे. आता अगेन पाहूयात आयोग काय उत्तर देते, आपण त्यावर पाहूयात. सध्या फक्त 2 आणि 3 पैकी असू शकतं. मी क्लोज जास्त जातो एसीडी वर. वरील उतार वाचल्यानंतर भावड्या शेतकऱ्यांचे कोणत्या प्रकारचे शोषण येते? आता एक शारीरिक आणि मानसिक असं उत्तरात स्पेसिफिक मेन्शन नाहीये. बरोबर ना. तिथं फक्त 2 वर्गांबद्दल बोललेलं आहे. मुक्त्यारपत्र घेणारे जे त्यांच्याकडे धार्मिक वगैरे सत्ता असते ते लोक, असं आपल्याला पहिल्या पॅरामध्ये उल्लेख आढळलेला आहे. शारीरिक मानसिक असं कुठं नाहीये. बी एलिमेंट होतो. बरोबर. बी एलिमेंट होतो. बी बरोबर वाला एलिमेंट होतो. एसी बरोबर आणि बी चूक असं उत्तर असू शकतं याचं. अगेन आता आपण पाहूयात. हे आता अगेन माझं तिथं कन्फ्युजन झालंय. 4 असले प्रकार पाहिले ना, अगेन कन्फ्युजन होतं. ते लक्षात चालते. सगळ्यांच्या बाबतीत होणार किंवा मेजॉरिटी ऑफ द पर्सेंट विद्यार्थ्यांच्या बाबतीत होणार आहे. हा, आता एक तर बघा इथं प्रश्न काय विचारलेला आहे? कोणत्या समाज वर्गांच्या विचारांशी मिळते जुळते आहेत असं. आता तुम्ही जर फुलेंना व्यवस्थित वाचला असेल तुमच्या लक्षात येईल की फुल्यांनी प्रामुख्याने
तत्कालीन काळातल्या ज्या वर्ग व्यवस्थेवरती त्यांनी आसूड ओढलेला आहे. तत्कालीन काळातल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवरती त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड म्हणून एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. आणि महात्मा फुलेंनी त्या काळातल्या जी सनातनी व्यवस्था जी होती त्यावरती पण सडेतोड टीका केलेली आहे. ठीक आहे. सदरील उतारा वाचल्यावरती आपल्याला सरळ सरळ कळतंय ना, थोडा टीकात्मक उतारा आहे. सेकंड पॅरामध्ये, पहिल्या पॅरामध्ये तुमच्या लक्षात येते कोणत्या विचारांशी मिळतं जुळतं येतं. ज्योतिबा फुले यांच्या विचारांशी मिळतं जुळते आहे. हा उतारा त्यांचा आहे का? तर नाही, त्यांचा नाहीये. कारण त्यांचा असतं तर भाषा खूप वेगळी असली असती. त्या तत्कालीन भाषा खूप मराठी वेगळी होती त्यावेळेस. आणि हा पॅसेज अलीकडचा वाटते कोणीतरी दिलेला, कारण सरळ लँग्वेज आहे मराठी अलीकडची. आता वरील उतारात कोणत्या सामाजिक व्यवस्थेचे वर्णन आलेले आहे? मी ह्या प्रश्नाच्या आपली सिली मिस्टेक करून आलेलो आहे. कशी केलेली? आता चातुर्वर्ण्य व्यवस्था 3 आणि कृषी व्यवस्था एलिमेंट होतो. कारण कृषी व्यवस्थेबद्दल बोललेलंच नाही, 2 वर्गांबद्दल किंवा 2 गोष्टींबद्दल बोललेले आहे तिथे. इथं तुमचा पहिला ऑप्शन कन्फ्युज करायला टाकलेला आहे, कारण शेतकऱ्यांबद्दल बोललेले आहे म्हणून. संपूर्ण उतार्याचा जर विचार केला तर कृषी व्यवस्थेबद्दल उतारा सांगत नाहीच, ते लक्षात. आता चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा जर विचार केला असता तर मग 4 वर्ग वगैरे त्या सगळ्यांची चर्चा आलेली असती त्याच्यामध्ये, बरोबर. हे मी 2 एलिमेंट केले. इथं कन्फ्युज झालो मी, धर्मव्यवस्था आणि वर्ग व्यवस्था. आता अगेन वेळ नसल्यामुळं इंग्लिशचे प्रश्न सोडवायचे, त्यामुळे घाई गडबडीत निघालेले. परत पॅसेज जायचं कष्ट मी अजिबात घेतले नाही, थोडं व्यवस्थित वाचायचं कष्ट मी अजिबात घेतले नाही. का घेतले नाही? मी काय म्हटलं, आता इथं कसं जरा थोडा आपला माइंडसेट पण मॅटर करतो. जरा धार्मिक व्यवस्थेवरती म्हणलं की जरा मी जास्त असो वैयक्तिकरित्या ओढत असतो, बरोबर. तर मग ते अगेन जरा माझा माइंडसेट वर्ग व्यवस्थेऐवजी कुठे गेला, धर्म व्यवस्थेवर गेला. 2 मार्क आलो, उत्तर 4 राहील. का राहील बघा, तुम्हाला सांगतो. बघा इथे सरळ सरळ दिले, दुसऱ्या वर्गात या 2 वर्गात, बरोबर, सरळ सरळ सांगितलेले. त्यामुळं वर्ग व्यवस्था 4 उत्तर पाहिजे. हा, पुढचा प्रश्न. आता उतार्यात भट लोक असा कुठेच उल्लेख नाही. इथं तुम्हाला वाटू शकतो, मला तिथं पहिल्यांदा वाटलं होतं, पण अगेन मी थोडासा स्टेबल राहिलो. अगेन सीसॅटची प्रॅक्टिस जरा व्यवस्थित करत असल्यामुळे किंवा करण्याची सवय असल्यामुळे थोडस जरा मी कन्फ्युजिंग हा टाकलेला आहे, म्हणून मी काय केलं, बी तर एलिमिनेट केला पहिला, बरोबर. आता फक्त सी बरोबर की एडी बरोबर? आता सरळ सरळ देवाडे लोक बोललेले आहे ना तिच्या पहिल्या पॅरामध्ये. देवाडे जर क्लिअर केलेलं जरी नसलं तरी ते त्यांच्याबद्दल आहेच, त्यांच्याबद्दलच आहे, ते देवाडे लोकांबद्दलच ते वाक्य वरचं मुक्त्यारपत्रातलं. हे आपल्याला इन्फरन्स काढता येतो त्यात, येते लक्षात. असा इन्फरन्स काढता येतो. आणि कारण उतार्यात सवर्ण उच्चवर्णीय असलं काहीच केलेलं नाही, लक्षात घ्या तुम्ही. देवाडे लोकांच फक्त सी बरोबर हे उत्तर याचं 3. ठीक आहे. 50 प्रश्न आपले झालेले आहेत, सविस्तर चर्चा करून. एक सगळ्यात महत्वाची चर्चा आपण करूयात की एकंदरीत एक्झामचा पॅटर्न आपल्याला चर्चा करायची. एक्झामच्या पॅटर्न ग्रामर सोपं होतं, म्हणजे व्याकरण, मराठी व्याकरण सोपं होतं. सिली मिस्टेक टाळण्यासाठी नेट प्रॅक्टिस गरजेची आहे. किंवा मी सांगेल, मी एक सगळ्यात महत्वाचं वाक्य सांगतो, नीट लक्षात घ्या. मी लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं होतं की छानशी नोटबुक करायची. थोडंसं मी सांगेल, आपण थोडे ऍस्पायरंट आहोत, थोडं आपण विद्यार्थ्यांसारखं राहिलं पाहिजे. थोडं एक कसं आहे, पेठांमध्ये जरा सर म्हणण्याची सवय असल्यामुळे प्रत्येकाला थोडंसं आपल्याला थोडं आपण मोठेपणा घ्यायला जातो. नाही, थोडंसं विद्यार्थी बना. मी सांगेल, हा मी एकदम असा थोडा रोड बोलतो, थोडं विद्यार्थी बना. मी काय सांगितलं की लेक्चरच्या सुरुवातीला की तुम्ही थोड्याशा नोट्स काढत चला, बरोबर, महत्वाचा डेटा उतरून काढत चला. एक्झामला तुम्ही त्यावेळेस तो डेटा मी अगेन नेहमी सांगत असतो की मी थोडं व्यवस्थित मांडून देत असतो, जेणेकरून मला माहिती आहे ना क्वेश्चन, आणि मी तुम्हाला बऱ्याच प्रश्नांचे आपले दाखवूनही देऊ शकतो की क्वेश्चन आपल्या मी लेक्चरला ज्या पद्धतीने चर्चा केलेली आहे त्या पद्धतीने फ्रेम झालेला आहे. मी बऱ्याच प्रश्नांच्या बाबतीत तुम्हाला आज ह्या पेपरमध्ये दाखवून देऊ शकतो, येते लक्षात. सो थोडंसं डेटा व्यवस्थित मांडून तो त्याचं रिव्हिजन वगैरे वारंवार करत चला. आणि सगळ्यात महत्वाचं 1 तासाच्या पेपरची, मी फक्त 30 मिनिटाची म्हणत नाही, 1 तासाच्या मराठी प्लस इंग्लिशची दोन्हींची प्रॅक्टिस करत चला. कारण इंग्लिशला थोडा तुलनेने आपल्याला वेळ जातो किंवा तेवढी आपल्या कन्सेप्ट डेप्थ इन डेप्थ नसल्यामुळे मॅक्झिमम स्टुडंटच्या म्हणतोय, काहींच्या असतात चांगल्या इंग्लिश ग्रामरच्या संकल्पना, ठीक आहे. त्यामुळे थोडंसं 1 तासाची चर्चा आपली झालेली पाहिजे. ओव्हरऑल पेपर एकदम मग आपण थोडा त्याला मीडियम डिफिकल्टीमध्ये टाकूया, जास्त पण सोपं म्हणायला नको.
स्टील माझ्या मताप्रमाणे, माझ्या अनालिसिस प्रमाणे पेपरच्या खरंच ग्रामरचे क्वेश्चन सोपे होते. शब्दसंग्रहामध्ये एक 3-4 प्रश्न आउट ऑफ बॉक्स जर सोडले तर बाकी ओव्हरऑल रेग्युलर पॅटर्न होता. प्रिव्हियस क्वेश्चन्स सरळ सरळ रिपीट झालेले आहेत शब्दसंग्रहाच्या बाबतीत. आता अगेन पुढे काय कंबाईनच्या दृष्टीने काय मी सांगेन. मी अगेन तुम्हाला सांगेन, कंबाईन मध्ये इंग्लिश फक्त 30 मार्काला आहे, मराठी 50 मार्काला आहे आणि 20 मार्क तुमचे जीके, करंट अफेअर, कॉम्प्युटर वगैरे वगैरे, आरटीआय, आरटीएस, बरोबर. तर मी सांगेल की हे 20 प्रश्न तुलनेने वेळ कमी लागतो जर अभ्यास व्यवस्थित झालेला असेल तर. त्यामुळे अगेन तुम्हाला इथे थोडंसं कमी स्ट्रेस द्यायचा आहे इंग्लिशवरती. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल कंबाईनला मराठी थोडा डिफिकल्ट आहे असं मी सांगू शकतो, किंवा माझा अंदाज आहे थोडा डिफिकल्ट टाकतील. आता थोडे इन डेप्थ गोष्टी, त्यामुळे आपल्या लेक्चर मधलं मी डेप्थ पर्यंत ज्या गेलो ना त्या डेप्थ पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा. त्या डेप्थ पर्यंतची रिव्हिजन करा, त्या डेप्थ पर्यंतचे प्रिव्हियस क्वेश्चन वारंवार सॉल्व्ह करा. मी अगेन सांगेल प्रिव्हियस क्वेश्चन वारंवार सॉल्व्ह करा, त्याची रिव्हिजन करा. काही डाऊट आला तर मला लगेच विचारा, प्लीज विचारा. ठीक आहे, माझं प्रोफेशन असते, प्लीज विचारा. ठीक आहे, राहू नका. म्हणजे एखादी गोष्ट अशी चला बाबा चालताय चलताय ॲटिट्यूड ठेवू नका. परफेक्शन आणण्याचा अट्टाहास असला पाहिजे. मी ह्या मताचा व्यक्ती आहे, अट्टाहास त्याचा असला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. काय तुमचे प्रश्न वगैरे असतील तर मला मेसेज ग्रुपवरती मेसेज करून टाका, त्यावरती बोलण्याचा प्रयत्न करतो. आजचं सत्र कसं झालं काय या संबंधीच्या पण तुमचे फीडबॅक मला पाहिजे निश्चितच. त्या संबंधी पण तुम्ही बोला नक्कीच. मूलध्वनी आणि ध्वनी चिन्हातील फरक आहे बघा. एकच मिनिट. लँग्वेज ओपन करायला लागेल सेपरेट विंडो. स्क्रीन मी इथे घेतो बघा. लेक्चर मध्ये तुम्ही व्यवस्थित लेक्चर पाहिलं असेल. थँक्यू. बघा कंबाईनचा ॲव्हरेज परत रिपीट करायचा. येस येस ठीक आहे, करतो मी. पहिला प्रश्न घ्या, मूल ध्वनी आणि ध्वनी चिन्हातील फरक. ठीक आहे, मूल ध्वनी आणि ध्वनी चिन्ह. मी अगेन म्हटलं बघा, मूल ध्वनींपासून मी काय म्हटलं, ध्वनी बनतात असं म्हटलं. लेक्चर मध्ये आपण यावरती सरळ फ्लोचार्टच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. एकच मिनिट बघा. मूलध्वनीपासून ध्वनी बनतात हे आपण पाहिलेलं. मूलध्वनी म्हणजे मूळचे ध्वनी ज्यांचं विभाजन करता येत नाही. मूलध्वनींचं विभाजन करता येत नाही आपण पाहिले. मराठीमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. ठीक आहे, 52 असेल किंवा ती चर्चा आपण नंतर घेऊया, किती 50 की 52 वगैरे. चला त्याचा विचार नको करायला. जे मूळचे ध्वनी आहेत त्याचा अगेन पुन्हा विभाजन करता येत नाही, म्हणून त्यांना मूलध्वनी म्हटलेलं आहे. ध्वनीचं मात्र विभाजन करता येतं. मग लगेच लक्षात घ्यायचं की ध्वनी चिन्हांनाच अक्षर म्हटलं जातं. ध्वनी आणि ह्या ध्वनीची चिन्ह जी असतात ती म्हणजे अक्षर असतात, आणि मूलध्वनीची चिन्ह जी असतात ती वर्ण असतात. वर्णांपासूनच अक्षर म्हणतात हे आपण पाहिलं. उदाहरण देऊन सांगतो मी. बघा, क हा मूलध्वनी, त्याचं अगेन विभाजन होते का? पाय मोडलाय म्हणलं परत विभाजन होणार नाही. त्यामध्ये मी अ मिसळला, अ हा स्वर आहे, तो पण मूलध्वनी अगेन त्याचं परत विभाजन होत नाही. क अधिक अ काय होता आपला क. आता याचा पाय मोडलेला नाही, आता हे काय झालं, अक्षर झालं. आणि हा काय झाला, मूलध्वनी झाला. ठीक आहे, मूलध्वनी झाला. मग मूलध्वनीच्या चिन्हांना अक्षर म्हणायचं नाही. मी लेक्चर मध्ये वारंवार मुद्दामून हायलाइट केलं. मला फिक्स कॉन्फिडन्स होता की याच्यावरती क्वेश्चन जाऊ शकतो, ठीक जाऊ शकतो. कारण आता एक साधं लॉजिक आहे ना, कळतं ना क्वेश्चन कोणत्या एरियाजवर येऊन गेले पण कोणत्या एरियाजवर यायचे बाकी आहेत, किंवा कोणत्या एरियाजवर कमी वेळा विचारले गेलेले आहेत. त्या अनुषंगाने त्यावर प्रश्न पुन्हा रिपीट होण्याची शक्यता असते. हे लॉजिक लावता येतं. ठीक आहे, बघा मूलध्वनी पासून काय बनतात, मूलध्वनीपासूनच ध्वनी बनतात. म्हणजे बघा हा क आहे ना, हा क हा ध्वनी, पण तो मूलध्वनी नाही. क हा ध्वनी, त्यालाच अक्षर म्हटलेलं आहे. म्हणजे ध्वनीच्या चिन्हांना अक्षर म्हणायचं, हे त्या लक्षात. आणि हा जो क हे व्यंजन आहे त्याचा पाय मोडला, हा मूलध्वनी लक्षात. कारण बघा ह्या कचं आपल्याला विभाजन करता येते. कसं, क अधिक अ असं विभाजन करता येतं. याचं विभाजन करता येतात म्हणून हा ध्वनी, तो मूलध्वनी नाही. लक्षात घ्या, मूलध्वनी पण ते हे दोन मूलध्वनी लक्षात. बघा आपण तो क्वेश्चन जो आला होता तोच डिस्कस करूयात. मुलांनी
असा शब्द आला होता आणि त्यातलं आपल्याला विचारलं होतं त्यातला मूच्या बद्दल स्टेटमेंट केलते. यातला मू हे काय, हा ध्वनी आहे, म्हणजेच ते काय, ते अक्षर आहे. मूल ध्वनी आहे का, नाही. मूल ध्वनी कोणते, यातले म अधिक उ हे मूल ध्वनी. कन्सेप्ट क्लिअर? हा, मला सांगा एकदा, क्लिअर का कन्सेप्ट? कंबाईनचा अप्रोच, कंबाईनचा अप्रोच आपल्याला रिपीट करायचा आहे. कंबाईनचा अप्रोच कसा असेल मी सांगेल तुम्हाला. 1 तासाची प्रॅक्टिस करा, नक्की करा. आपले लेक्चर व्यवस्थित पहा. मी सांगेल थोडे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन विचारले जातात, पण त्याचा विचार न करता जे आपण रेग्युलर पॅटर्न मध्ये जे सगळं सविस्तर डिस्कशन घेतलेले लेक्चरचं, तर रेग्युलर पॅटर्नचा व्यवस्थित वारंवार सराव करा. वारंवार प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि 1 तासाच्या पेपरची प्रॅक्टिस करा. आजपासून तुमच्या प्रत्येक वीकला मिनिमम 1 पेपर सॉल्व्ह करून झाला पाहिजे. प्रत्येक वीकला मिनिमम. मार्केटमधला कुठलाही घ्या किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतला सरळ सरळ पेपर तरी चालेल. सरळ सरळ तो टाइम लावून सोडवायचा 1 तासात. ठीक आहे, चालेल. अजून काही कोणाचे प्रश्न वगैरे असतील तर नक्की विचारा मला. थँक्यू सो मच. तुमच्या प्रतिक्रिया मला प्रोत्साहन देत असतात. जेन्युइन फीडबॅक मला अपेक्षित आहेतच. थँक्यू. अजून काही प्रश्न असेल तर ठीक आहे, बघा, नाही तर थांबूयात आपण. ठीक आहे, तुम्हाला पुढील अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण थांबूयात. थँक्यू. ठीक आहे, वेलकम.